Yes. Finally we are live आणि आता कुठल्याही अडथळ्याशिवाय आपलं शब्दांगांचं सत्र 89 हे आपण लाईव्ह करू शकू आणि शब्दांगांच्या सत्र 89 मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मला वाटतं ऋषी तुमची स्क्रीन शेअर होतीये. ऋषी तुझं स्क्रीन शेअर बंद करा. ऋषी तुमची स्क्रीन शेअर होती आय गेस. तुमचं स्क्रीन शेअरचं ऑप्शन बंद करा. ठीक आहे, मला वाटतं आपण तोवर सत्र चालू करू. आणि आजच्या 89व्या शब्दांगांच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि मला वाटतं विषय हा नाविन्यपूर्ण आहेच. रामायण आणि तरुणाच्या नजरेतून मला एकदम बऱ्याच असं आपल्याला वाटतं की रामायण महाभारत हे सगळे रिटायरमेंटला आल्यानंतर वाचण्याचे ग्रंथ आहेत असं एक बराच समज असतो. असेल तर त्याच्यात काही चुकीचं नाही, वावगं नाही असं एक तरुण पिढी समजत असते. आणि मला वाटतं की या दृष्टिकोनातून पण आजचा सत्र हा धडा आहे. याचं कारण लेसन्स फॉर लाईव्ह, म्हणजे आपण एकतर जीवनाचे धडे, मूल्य हे कुठल्या आधारावर शिकू शकतो, तर त्याच्यामधला एक महत्वाचा आधारस्तंभ भारतीय संस्कृतीमध्ये रामायण महाभारत असा मानला गेलेला आहे. आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून रामायणाकडे बघितलेलं आहेच, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला इंटरप्रिट पण केलेलं आहे. मला विंदांची एक कविता आठवते आणि विंदा म्हणतात की रामायण वाचून यानंतर बोध कोणता घ्यावा आपण, रामासमान मेता नायक वानर सुद्धा मारिती रावण, असं विंदा म्हणाले. त्याच्यामुळे रामायणासारखी जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपण डुबकी मारावी आणि वरती यावं तर हाताला एक वेगळं रत्न लागलेलं असतं, असा अनुभव अनेक जणांचा असतो. तो तरुण पिढीचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्याविषयी मी आपल्याला वेगळं सांगण्याचे कारण नाही, पण शौनक आणि आजचं सत्र हे त्यामुळे उठावदार किंवा वेगळे आहे कारण तो जी तरुणाई या ग्रंथांकडे पाठ फिरवते किंवा त्याच्यामध्ये फार रस घेत नाही, त्याच्यामध्ये त्या कॉन्टेक्स्टमध्ये शौनक या विषयावर बोलणार आहे. आणि सांगायला आनंद असा आहे की अत्यंत कमी वेळामध्ये, म्हणजे काल रात्री जवळपास 11:15 मी त्याला माझं आणि त्याचं बोलणं झालं की उद्या कोणी सत्र घ्यायला अजून नक्की नाहीये, तर आयदर तू किंवा मी असा आमचा विषय होता. तर तो म्हणाला की मला घ्यायला आवडेल आणि मी घेतो. आणि मग विषय कुठला किंवा पुस्तक कुठलं असं विचारल्यावर तो म्हणाला की नाही रामायणावर मी घेतो. आधी त्याने रिक्वेस्ट केली होती तेव्हा वेळ झाला, वेळ जुळून नव्हती आली. आज मात्र तो योग आलेला आहे. तर अधिक वेळ न घेता मला वाटतं शौनक तू विषयाला सुरुवात करावीस. आवाज येतोय माझा बरोबर? हा येतोय. वागर्था विव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. या श्लोकाची पण एक गंमत आहे वेगळी, पण ती नंतर पुढे ओघाच्या बोलण्याच्या ओघात मी सांगेन. शब्दांगणमध्ये बोलण्याची खर तरी चौथी वेळ, म्हणजे काय शब्दांगण हा व्यासपीठ नवीन नाही आणि त्यामुळे नवीन नवीन विषय बोलताना इकडे
समजा चुकलो तर कोणी हसेल अशी भीती नसते. त्यामुळे मी आज रामायणावर बोलण्याचं धाडस करणार आहे प्रामाणिकपणे. अ, प्रथम पहिलेच मी हे स्पष्ट करतो, की मी काही फार मोठा विद्वान किंवा अभ्यासक नाही. अजून मी रामायणाचा विद्यार्थी याच भूमिकेतनं जे काही थोडंफार मला कळलं त्यात थोडं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अ, जे काही चुका होतील त्या मला कळल्या नाहीत अशा दृष्टीने आहेत आणि जे काही आवडेल तुम्हाला ते सगळं त्या अर्थात त्या ग्रंथाचं आहे. माझं क्रेडिट काही नाही. मी यात फक्त मीडिएटर आहे. अ, श आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, की राम मंदिराचं भूमिपूजन झालं आणि या सगळ्या म्हणजे गेले काही महिने ज्या आपण सगळ्या परिस्थितीमधनं जातोय. अ, अ, कोविड 19च्या पॅन्डेमिकमधून. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सगळ्या भारतीयांनी हा दिवस जमेल तसा उत्साहात साजरा केला. कोणी घरी गोड पदार्थ म्हणजे मिठाई वाटली किंवा काय जसा जमेल तसा आणि प्रत्येक भारतीय त्या दिवशी एक आनंदात होता, की येस मला न्याय मिळाला. जे वर्षांपासून जो लढा चालला होता, त्याला कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला. पुढे तिकडे मंदिर व्हावं किंवा काय खरंच तिकडे रामाचा जन्म झाला होता का? तीच जागा होती का? हे मुद्दे वादाचे आहेत किंवा हे याच्याबद्दल आपण काय आज आपला तो विषय नाही. पण अ, आपला आजचा मुद्दा इथे आहे, की आम अ, एवढ्या वर्षानंतर म्हणजे रामायणात साधारणपणे आपण असं धरून चालू, की इसवी सनाच्या पूर्वी काही शतकं घडलेल्या रामायणाचा इतकी वर्ष 2020 पर्यंत प्रभाव टिकू नये आणि त्यासाठी लोकं भांडतात आणि विजय मिळाल्यानंतर आनंद साजरा करतात. म्हणजे आमच्या पिढीच्या सुद्धा प्रत्येक अ, व्यक्तीला राम मंदिर झाल्याचा आनंद झाला होता. मग भले तो इतर वेळी नास्तिक असेल, तो देवाला मानणार नसेल. पण त्या दिवशी तिकडे मंदिर झालं, ह्याचा त्याला निश्चित एक सॉरी त्या दिवशी तिकडे मंदिर झालं, याचा त्याला नक्कीच आनंद झाला होता. आणि दुसरं एक उदाहरण म्हणजे अ, अगदीच कोव्हिडच्या सुरुवातीला जेव्हा दूरदर्शनने रामायण आणि महाभारताचं पुनःप्रक्षेपण केलं, तेव्हा अ, आमच्या म्हणजे आम्ही जे एच-डी ह्याच्यामधले जे आहोत, एच-डीच्या जमान्यातले, त्यांना सुद्धा ते त्या काळातलं चित्रीकरण आवडलं. त्याच्यावर आजच्या ट्रेंडप्रमाणे मीम्स व्हायरल झाले वगैरे सगळं झालं. एवढं हे शाश्वत आहे. म्हणजे ब्रह्मदेवाने जो रामायणाला वर दिलेला आहे, "यावस्थास्यन्ति गिरयः सरितश्च महितले, तावद् रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति." ते अगदी अर्थात ब्रह्मदेवाच्या तोंडूनच आलंय म्हटल्यावर निर्विवाद सत्य आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला जागोजागी येते. तर मग असं काय आहे या ग्रंथामध्ये? असं काय सांगून ठेवलंय वाल्मिकींनी आणि त्यानंतरच्या सगळ्या रामायणाच्या रचनाकारांनी, की त्याची मोहिनी अजूनही जनमानसावर आहे किंवा भारतामध्ये आहे. भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा आहे. ह्याचा आपण एक थोडक्यात मागोवा घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. मला कल्पना आहे की वेळेची आपल्याला मर्यादा आहे. पण तरी आपल्याला एक टाईम मशीनसारखं आपल्याला इसवी सन पूर्व काय पहिलं दुसरं शतक ते 2020 एवढा आपल्याला प्रवास करायचा आहे. शक्य तेवढं आपण टू द पॉइंट जायचा प्रयत्न करू. पण थोडं-थोडं आपण डिटेलमध्ये आपण आज फार जाणार नाहीत. आपल्याला जस्ट तोंडओळख करून घ्यायची आहे. सुरुवातीला रामायणाबद्दल माहिती करून घेण्याआधी आपल्या संस्कृत साहित्याची थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला रामायणाचं त्यातलं महत्त्व लक्षात येईल. संस्कृत साहित्याचे साधारणपणे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे वैदिक साहित्य आणि दुसरं अभिजात साहित्य. वैदिक साहित्य अगदी सोपं आहे म्हणजे समजायला की वेद वेद आणि वेदांशी रिलेटेड उपनिषदं, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यकं हे सगळे वैदिक साहित्यामध्ये येतात. आणि अभिजात साहित्यामध्ये कालिदास, भास किंवा इत्यादी सगळ्या साहित्यकारांच्या रचना या अभिजात साहित्यामध्ये येतात. वैदिक साहित्यानंतर आणि रामायणाच्या आधी ग्रंथरचना झाली नाही असं नाही. म्हणजे साधारणपणे लोकांना हे एवढं एवढं नक्कीच माहिती असतं, की रामायण हे पहिलं काव्य, आदिकाव्य आपण रामायणाला म्हणतो. पण आधी म्हणजे पहिलं का? तसं नाही. वैदिक साहित्यानंतर रामायणाच्या आधी ग्रंथरचना होत होती. पण छंदबद्ध रचना ज्याला आपण म्हणतो, की एखादा वृत्त आहे, गेयता आहे, अशी रचना ही वैदिक साहित्यानंतर ही रामायणाचीच झाली. त्यामुळे रामायणाला आदिकाव्याचा दर्जा मिळाला. रामायणचा एक फोड अशी सोपी आहे, की रामस्य अयनम रामायणम. रामाचा प्रवास, रामाचा अयोध्या ते लंका आणि परत लंका ते अयोध्या प्रवास म्हणजे रामायण. अ, तर रामायणाचे अगदी पहिलं व्हर्जन किंवा पहिली रचना ही अर्थात
वाल्मिकींनी केली. वाल्मिकींच्या रचनेमागची गोष्ट अगदी सर्वश्रुत आहे, की ते एकदा तमसेच्या काठी गेले होते आणि त्यांनी एका शिकाऱ्याला क्रौंच पक्ष्याचा वध करताना बघितलं आणि त्याला त्यांनी शाप दिला, की "मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समः यत्क्रौंच मिथुनादेकमवधीः काममोहितम्." म्हणजे की तू एका क्रौंच पक्ष्याचा वध केल्यास त्यामधला नरकातही जागा मिळणार नाही. आणि हा शाप त्यांनी अनुष्टुप छंदात रचला. त्या क्षणी नारद आणि ब्रह्मदेव तिकडे प्रकट झाले आणि त्यांनी रामायण लिहायची आज्ञा केली. ही सर्वसाधारणपणे माहीत असलेली रामायणाची कथा. मात्र काही विद्वानांचं असं मत आहे, की वाल्मिकींनी रामायणाची रचना न करता त्यांनी रामायणाचं संपादन केलेलं आहे. म्हणजे वाल्मिकींनी रामायण लिहिण्याआधी रामकथा ही भारतामध्ये प्रचलित होतीच. ती त्याच्या आधी घडून गेलेली आहे. आणि वाल्मिकींनी भारतभर फिरून त्यातल्या ज्या काही व्हॅलिड आख्यायिका सापडतायत, त्यांचं संकलन करून त्यांची कॉपी तयार केली. असं असं एक मत आहे. पण त्याला फार रिकॉग्निशन नाही. सर्वसाधारणपणे असंच मानलं जातं, की वाल्मिकींनी रामायणाची रचना केली. वाल्मिकी रामायणाच्या आधी आपल्याला राम, सीता, दशरथ अशी नावं कुठे दिसतात का? तर आहे. वेदांमध्ये राम, सीता ही नावं आपल्याला दिसतात. त्याशिवाय बौद्ध साहित्यामध्ये दशरथ जातक नावाची एक कथा आहे. म्हणजे त्यांचं जे जातक कथांचं साहित्य आहे त्रिपिटक ग्रंथांमधलं, त्यामध्ये एक दशरथ जातकाची कथा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दशरथ, राम, सीता ही पात्र तिकडे आढळतात. आणि वाल्मिकी रामायणाचं एक ढोबळ आता आपण स्वरूप बघू. 24,000 श्लोक आहेत. 24,000 श्लोकांवरनं त्याला चतुर्विंशती सहस्री संहिता हे दुसरं नाव पण आहे. त्याशिवाय त्याला आर्ष महाकाव्य म्हणतात. आर्ष म्हणजे ऋषी. म्हणजे ऋषींनी रचलेलं काव्य म्हणून ते आर्ष महाकाव्य. अ, हे 24,000 श्लोक 7 कांडांमध्ये विभागलेले आहेत. पहिलं बालकांड, बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड. यातलं उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे, असं बऱ्याच विद्वानांचं म्हणणं आहे. म्हणजे ते नंतर ॲड केलेलं आहे. मूळ वाल्मिकी रामायणाची कथा ही बालकांडापासून सुरू होऊन युद्धकांड म्हणजे रामाचा रावणावर विजय इकडे संपते. म्हणजे अग्निपरीक्षा आणि पुढचं सगळं सीता त्याग, अ, मग लवकुशांची पुनर्भेट वगैरे हा भाग मूळ रामायणात नाहीच, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, बऱ्याच विद्वानांचं म्हणणं आहे आणि ते अर्थात अभ्यासांती आहे. त्यामुळे बरेच जे वादग्रस्त विषय आपल्याला दिसतात, त्याच्यावर आपण मी पुढे बोलेनच. पण वादग्रस्त विषयांचं सगळं जे मूळ आहे ते उत्तराखंड. त्याच्याच मुळात एका सत्तेवर प्रश्नचिन्ह आहे, की ते खरं असावं की नाही. त्यामुळे जो पुढे मुद्दा येईलच, की खरं काय आणि खोटं काय आणि बुद्धिभेद कसा होतो. बालकांड हे सुद्धा काही विद्वान प्रक्षिप्त मानतात, पण त्याला फारसा व्हॅलिड रेफरन्स नाही. आणि अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुंदर. सुंदरकांडाचं एक अत्यंत वैशिष्ट्य असं आहे, की सुंदरकांड हे अद्भुतरम्य आहे वाल्मिकी रामायणाचं. म्हणजे सगळ्या छान-छान गोष्टी आपण लहानपणी ज्या ऐकतो, की छान-छान मारुतीने उड्डाण केलं. सुंदरकांड ही ह्याच्यामध्ये मारुतीचं किष्किंधेपासून लंकेपर्यंतचं पहिलं उड्डाण म्हणजे लंकेत जाऊन मग त्यांनी लंका जाळली वगैरे, लंकादहन वगैरे, हा सगळा पार्ट सुंदरकांडामध्ये आणि म्हणूनच त्या कांडाचं नाव सुंदरकांड आहे. पुढे तुलसीदासांनी त्याचं सुंदरकांड रामचरितमानसमध्ये सुंदरकांड लिहिलं. आज घरोघरी त्या नुसत्या सुंदरकांडाचं पठण केलं जातं. एवढं ते सुंदरकांड लोकप्रिय झालं. वाल्मिकी रामायणाचं एक सगळ्यात मोठं महत्त्व किंवा वैशिष्ट्य असं आहे, की ते ओरिजिनल आज उपलब्ध आहे. म्हणजे वाल्मिकी रामायण आणि इतर रामायण ह्यांच्यात आपल्याला निश्चित फरक करता येतो आणि त्यामुळे मूळ काय आहे आणि नंतर झालेली ॲडिशन्स काय आहेत, हे आपल्याला वेगळ्या काढता येतात. तसं महाभारताच्या बाबतीत होत नाही. महाभारताचं कसं, महाभारताचे सुद्धा 3 व्हर्जन्स आलीत. पहिलं व्यासांनी लिहिलं, ते फक्त 8,800 श्लोकांचं होतं. पुढे त्यात वैशंपायनांनी भर घातली, ते 24,000 श्लोकांचं झालं आणि शेवटी सौतींनी सांगितलं ते 1,00,000 श्लोकांचं झालं. जे आपण पूर्ण 1,00,000 श्लोकांचं महाभारत आपण आज म्हणतो. पण त्यातलं व्यासांचे नेमके 8,800 श्लोक कोणते, हे आपण आज निश्चित सांगू शकत नाही. कारण ते एकत्र एवढे मिक्स झालेले आहेत आणि ते इतक्या गुंतलेले एकात एक, की ते आपल्याला निश्चित वेगळे काढता येत नाहीत. पण वाल्मिकी रामायणाचं असं नाही. वाल्मिकी रामायणात पूर्ण वेगळी प्रत उपलब्ध आहे. बालकांडापासून उत्तरकांडापर्यंत. त्यामुळे नक्की आपल्याला ॲड काय झालंय आणि नक्की खरं काय, हे आपल्याला नक्की सांगता येतं. वाल्मिकी रामायणानंतर रामायणाची मुख्य 3 व्हर्जन्स आली, ज्यांना अकार रामायण म्हणतात. अकार म्हणजे अकार. तिन्ही रामायणांच्या नावाची सुरुवात ने होते. अध्यात्म रामायण, आनंद रामायण आणि अद्भुत रामायण. अ, तर
मेन जे कथेतले फरक आहेत, मूळ रामायणाच्या कथेतले मुख्य आणि प्रचलित झालेले फरक हे या 3 व्हर्जन्समध्ये झालेले आहेत. पुढच्या व्हर्जन्समध्ये त्याचं बरचसं पुनरावृत्ती झालेली आहे. सुरुवात आपण एकेका रामायणापासून बघूया, की आपण गमतीशीर कसे फरक होतात. अ, पहिले आपण आनंद रामायण बघूया. आनंद रामायणाचं सगळ्यात मोठा म्हणजे विनोदी भाग आपल्याला आज वाटू शकतो, की अ, अ, व आनंद रामायण हे 9 कांडांमध्ये विभागलेलं आहे. 7 ची 9 कांड झाली आणि त्यामध्ये रावणाने पहिले कौसल्याचं अपहरण केलेलं आहे. म्हणजे त्याला असं कळलं, की कौसल्याचा जो मुलगा होईल त्याच्याकडनं आपला वध होईल. म्हणजे कृष्णासारखंच, की देवकीचा मुलगा जर वध करेल, तसंच इकडे एक रावणाला कळतं, की कौसल्याचा मुलगा तुला मारणार आहे. त्यामुळे तो आधी कौसल्याचं अपहरण करतो. मग दशरथ कौसल्याला सोडवतो आणि त्यांचं लग्न होतं. मग राम होतो. मग परत तो सीतेचं अपहरण करतो. आणि मग ती सगळी अ, गोष्ट पुढे जाते. दुसरं एक महत्त्वाचं ह्याच्यामध्ये ॲडिशन अशी झाली आहे, म्हणजे तो असा प्रसंग आहे, आज जर तो प्रसंग नसेल, तर आपण रामायणाची कल्पना करूच शकत नाही. असा प्रसंग हा आनंद रामायणामध्ये ॲड झालेला आहे. तो मूळ वाल्मिकी रामायणात नाही. तो प्रसंग म्हणजे लक्ष्मण रेषेचा प्रसंग. म्हणजे लक्ष्मणाने रेषा काढली आणि ती ओलांडली किंवा ती कोणी ओलांडू शकत नाही बाहेरचा माणूस. हा प्रसंग मूळ वाल्मिकी रामायणात नाही. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये रावण येतो, सीतेचं अपहरण करून निघून जातो. त्याला म्हणजे ती जी कथा रंगवली जाते, की मग तो भिक्षकाचं रूप घेऊन जातो आणि मग तो सीतेला रेषेच्या बाहेर बोलवतो. हे सगळं आनंद रामायणामध्ये ॲड होतं. पण आज जर आपण रामायणाचं चित्रीकरण दृश्य स्वरूप बघायचं म्हणलं, तर लक्ष्मण रेषा नाही, असा आपण विचारच करू शकत नाही. अशा गमती-गमती होत असतात. परत मारुतीच्या जन्माची ती पण जी कथा आहे, की मारुती जन्माला आला आणि त्याने सूर्याकडे बघितलं अ, आणि त्याने लगेच सूर्याकडे उड्डाण केलं. म्हणजे ह्याच्यावर एक मोरपंतांची फार सुंदर आरी आहे, की "गगनात लक्ष गेले, केले उड्डाण जनन समयास, उपमा काय वदावी या ब्रह्मांडात, जन न समयास." याच्यात मोरपंतांचं पण अ, अ, कौतुक नाही, पण मोरपंतांचं वैशिष्ट्य पण आहे, की त्यांनी शेवटची 7 अक्षरच सेम ठेवून त्याची फोड वेगळी केली. पहिले जनन समयास जन्माच्या वेळेला आणि मग दुसऱ्यामध्ये जन न समयास म्हणजे याच्यासारखा दुसरा कोणी माणूस याच्यासारखी दुसरी कोणी व्यक्ती नाहीच. तर ही जी कथा आहे, ती सुद्धा आनंद रामायणात येते. अ, वाल्मिकी रामायणामध्ये मारुतीच्या जन्माची कथा अगदी साधी आहे, की तो अंजनीच्या पोटी जन्माला आला आणि मग त्याचं पुढे जे काही झालं ते. पुढचं रामायण आहे अद्भुत रामायण. अद्भुत रामायण हे अद्भुतरम्य आहे नावाप्रमाणे. म्हणजे जे काही अद्भुत गोष्टी आपल्याला आज रामायणामध्ये वाचायला मिळतात, त्या सगळ्या अद्भुत रामायणामध्ये ॲड झालेल्या आहेत. म्हणजे असं असं सांगायला अजिबात हरकत नाही. 27 सर्ग आहेत अद्भुत रामायणाची. पण मूळ जी कथा आहे रामायणाची, वाल्मिकी रामायणाची, ती फक्त 9 ते 16 या सर्गांमध्येच आहेत. बाकी सगळे ॲडिशन आहेत आणि म्हणजे विनोदी ॲडिशन्स किंवा आणि विनोदी नाहीत खरं तर, पण आजच्या आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला ती विनोदी वाटू शकतात. एक तर असं आहे, की अंबरीष राजाची जी कथा अ, कथेने या रामायणाची सुरुवात होते, की अंबरीष राजाची मुलगी खूप सुंदर असते आणि नारद आणि तुंबर हे जे मुनी आहेत, ते तिला मागणी घालायला जातात, की तू आमच्याशी लग्न कर आणि ती त्या दोघांची निर्भत्सना करते, की काय ह्यांचं रूप आणि ह्यांच्याशी मी कसं लग्न करणार वगैरे. नारद चिडून शाप देतात आणि तू तुझं पुढच्या जन्मी अपहरण होईल वगैरे, वगैरे. म्हणजे तीच मुलगी म्हणजे पुढे सीता, अशी ती कथा आहे. आणि पुढे अशी एक कथा आहे, की रामाने रावणाचा वध केला, ते लंकेला आले. पुढे अशी गंमत आहे, की रामाला जरा गर्व वगैरे होतो, की "अरे बघा, मी रावणाला मारलं आणि सीतेला सोडवलं वगैरे." आणि सीता थोडंसं म्हणजे विनोदी अंगाने म्हणायचं झालं तर सीता थोडीशी जरा डिवचते, की "अहो, तुम्ही फक्त रावणालाच मारलेत. रावणाचा एक मोठा भाऊ आहे, सहस्त्र रावण नावाचा." म्हणजे त्या सहस्राननं पण म्हणतात, की त्याला 1000 तोंड होती. त्याला तुम्ही कुठे मारलेत? त्याला मारलत तर तुम्ही खरे. असं ती म्हणते असं ती काहीसं म्हणते आणि मग राम म्हणतो, की नाही लगेच, आता सीतेला दाखवायलाच पाहिजे आपण किती शूर आहोत. आणि तो युद्धाची जमवाजमव करतो आणि ठीक आहे, आता युद्ध करूया. पण युद्धात तो हारायला लागतो. तो मूर्छित होतो राम युद्धामध्ये आणि मग सीता पुढे होते. सीता सहस्त्र रावणाचा वध करते आणि मग तो राम सीतेचं कौतुक वगैरे करतो. म्हणजे फेमिनिस्ट लोकांसाठी हे अत्यंत असं
छान उदाहरण आहे, की बघा किती स्त्रिया एम्पर होत्या त्या काळी. अजून एक गंमत म्हणजे अद्भुत रामायणामध्ये अजून एक गंमत अशी येते, राम-रावण युद्धाच्या वेळेला म्हणजे आपला नॉर्मल रावण, सहस्र रावण नाही. त्या रावण अ, वायव्यास्त्र सोडतो रामाच्या सेनेवर आणि सगळी माणसं त्यांच्या त्यांच्या मूळ जागी जाऊन पोहोचतात. म्हणजे राम आणि त्याचं मनुष्य असलेलं सैन्य अयोध्येत जातं. वानर सगळे किष्किंध्याला जातात आणि राक्षस म्हणजे लंकेत जातात. आता विनोदला एकदा युद्ध सुरू झालंय, त्याच्यानंतर परत अयोध्येवरनं लंकेला यायला किती वेळ लागेल आणि परत त्या काळचा विचार करता. त्यामुळे हे अर्थात कळतं की अतिशयोक्ती आहे. पण अ, आला राम परत आणि त्याने रावणाचा वध केला. अजून एक जी आपली लोकप्रिय कथा आहे सेतुबंधनाच्या वेळची. दगडावर श्रीराम लिहिलं आणि दगड तरले आणि मग ती खार आली, तिने माती टाकली. ही कथा पण अद्भुत रामायणात आहे. ही कथा वाल्मिकी रामायणात नाही. वाल्मिकी रामायणामध्ये जी कथा आहे सेतुबंधनाची ती अगदी सायंटिफिक जे आपण म्हणतो, की नल आणि नील हे जे आर्किटेक्ट्स आहेत रामाचे ते सेतू बांधतात प्रॉपर कन्स्ट्रक्ट करतात आणि त्याच्यावरनं राम अ, लंकेला जातो. अद्भुत रामायणामध्ये मात्र कसं अद्भुत रामायणापर्यंत राम हा विष्णूचा अवतार, देव अशी कन्सेप्ट रूढ होऊ लागली होती. त्यामुळे त्याला जरा देवत्व दिलं पाहिजे. मग आपण काय करूया? मग हां, इथे अशी कथा टाकता येईल, की दगडावर रामनाम लिहिलं आणि मग ते दगड तरले. चमत्कार झाला. अद्भुत आहे. हे सगळं अद्भुत रामायण सगळं अद्भुतच आहे. नेक्स्ट अकार रामायण इज अध्यात्म रामायण. अध्यात्म रामायण परत तेच, की तोपर्यंत म्हणजे राम हा विष्णूचा 8वा अवतार आहे आणि त्याची भक्ती. फक्त अध्यात्म रामायणाची 2 वैशिष्ट्ये महत्त्वाची अशी, की अध्यात्म रामायण हे ब्रह्मांड पुराणाचा भाग असलेलं रामायण आहे आणि हे रामायण शंकराने पार्वतीला सांगितलेलं आहे. म्हणजे एक देवाच्या तोंडून सांगितलं गेलं रामायण हा याचा सिग्निफिकन्स आहे. या रामायणामध्ये शबरीची कथा पहिल्यांदा येते. शबरी ही वाल्मिकी रामायणामध्ये नाही. पण एक आहे आनंद रामायण आणि अध्यात्म रामायण या दोन्ही रामायणांमध्ये शबरीची कथा आलेली आहे. फक्त नक्की पहिल्यांदा कोणतं रामायण रचलं गेलं हे आपण निश्चित सांगू शकत नाही. सो साधारणपणे अध्यात्म रामायणात ती कथा पहिल्यांदा आली असं मानलं जातं. या रामायणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या रामायणामध्ये रामगीता सांगितलेली आहे. म्हणजे भगवद्गीतेसारखी ती रामगीता आहे आणि राम हा हनुमंताला सगळं तत्वज्ञान विशद करून सांगतोय. असं हे अशी रामगीता याच्यामध्ये सांगितलेली आहे. ही 3 मुख्य आकार रामायण आहेत. म्हणजे जे विशेष बदल जे झालेले आहेत कथेमध्ये आणि जे रूढ झाले म्हणजे मगाशी म्हटलं की लक्ष्मण रेषेशिवाय किंवा शबरीच्या कथेशिवाय आपण याचा विचारच करू शकत नाही. हे जे मुख्य बदल झाले वाल्मिकी रामायणाच्या प्रतीमध्ये हे या 3 रामायणांमध्ये झाले. मग पुढे बरेचशी याच रामायणांचा आधार घेऊन नवीन रचना अशाच झालेल्या आहेत. एक वेगळं रामायण मुद्दाम मांडावसं वाटतं ते म्हणजे जैन रामायण. जैन रामायणाची रचना नागचंद्र नावाच्या कवींनी केली. साधारण इसवी सन 1075 ते 1100च्या दरम्यान. अर्थात नावावरून आपल्याला कळतं, की हे जैन तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारं रामायण आहे. म्हणजे अ, जैन धर्माची जी तत्व आहेत, अहिंसा वगैरे, त्याचा पुरस्कार हे रामायण करतं. आणि त्यामुळे परत एकदा थोडंसं आपल्याला विनोदी वाटू शकणारे प्रसंग या रामायणामध्ये घडतात, की रावणाचा वध राम नाही, लक्ष्मण करतो. कारण अ, राम हिरो आहे आणि राम जैन तत्त्वांचं पालन करतो. तो अहिंसक आहे. तो रावणाला कसा मारेल? तर रावणाला लक्ष्मण मारतो आणि सीता शेवटी भूमीमध्ये समाविष्ट न होता जैन साधू होते. जैन जैन धर्माची दीक्षा घेते आणि ती जैन मुनी होते. राम पण शरयू नदीमध्ये म्हणजे प्राणार्पण न करता जैन व्रताची दीक्षा घेतो आणि मग ते जैन तत्त्वज्ञानाचा प्रसार वगैरे करतात. असं ते म्हणजे अ, जैन प्रोपोगेटिंग रामायण असं ते रामायण आहे. ह्याच्यानंतर एक छोटंसं रामायण रंगनाथ रामायण नावाचं एक तमिळ भाषेतलं रामायण आहे. त्याच्यामध्ये एक वेगळा रेफरन्स आपल्याला सापडतो. तो म्हणजे उर्मिला, लक्ष्मणाची पत्नी. ही 14 वर्ष झोपून राहिली होती. अ, कारण लक्ष्मणाने रामाला असं वचन दिलं होतं, की मी 14 वर्ष तुमची कायम रक्षा करेन आणि त्यासाठी मी 14 वर्ष झोपणार नाही आणि लक्ष्मणाला वर होता, की तो 14 वर्ष न झोपता राहू शकत होता. फक्त कोणीतरी त्याच्या बदल्यात झोपलं पाहिजे. तर अर्थात त्याची पत्नी उर्मिला अयोध्येमध्ये 14 वर्ष झोपून राहिली होती आणि त्याशिवाय
उर्मिलाला 3 वर होते असं म्हणतात. उर्मिलाला वर असा होता की ती एकाला 3 कामं करू शकायची. तर त्या वराचा वापर करून ती 14 वर्ष ॲट अ टाईम झोपली. त्याच वेळेला तिने सासू-सासऱ्यांची सेवा पण केली आणि अजून एक काहीतरी काम केलं असं त्याचा उल्लेख आहे. ही कथा आपल्याला रंगनाथ रामायणामध्ये आढळते. ही पण काय वाल्मिकी रामायणामध्ये येत नाही कथा. हे सगळे झाले मुख्य कथेतले बदल. पण नुसत्या रामकथेचीच आवृत्त्या त्या बऱ्याच भाषांमध्ये झालेल्या आहेत. बऱ्याच देशांमध्ये झाल्या आहेत. म्हणजे अगदी अ, उदाहरणादाखल मी थोडी नावं घेतो. प्राकृत भाषेमध्ये विमलसुरी नावाच्या कवींनी पौमचरित नावाचं रामायण लिहिलंय. तामिळमध्ये कंबन नावाच्या कवींनी कंब रामायण लिहिलंय. तेलुगू भाषेमध्ये एक द्विपद रामायण आहे आणि एक मोल्ला रामायण आहे. मोल्ला रामायणाचं वैशिष्ट्य असं, की मोल्ला ही स्त्री होती. म्हणजे त्याचं ते रामायण रचणारी ही स्त्री होती. म्हणजे स्त्री लेखिका सुद्धा त्या काळामध्ये होत्या. हे दाखवून देणारं हे रामायण आहे. बंगाली भाषेमध्ये कृत्तिवास रामायण आहे. हिंदीमध्ये अर्थात अत्यंत सुपरिचित तुलसीदासांनी लिहिलेलं रामचरितमानस आहे. आसामी भाषेमध्ये माधव कंदलिया नावाचं रामायण आहे. फारसी भाषेमध्ये सुद्धा रामायण मसीही नावाचं रामायण आहे. ही झाली आपल्या देशातल्या सगळ्या विविध भाषांमधली रामायणं. पण देशांच्या आजूबाजूला सुद्धा अनेक देशांमध्ये त्यांची रामायणं आहेत. एक थायलंडचं रामकियन नावाचं रामायण आहे. इंडोनेशियाचं सेरेनकांड किंवा सेरीराम असं एक रामायण आहे. त्याशिवाय रामायण ककविन असं एक रामायण आहे. कंबोडियामध्ये जे आपलं सगळ्यात मोठं मंदिर आहे अंकोर वाटचं त्या कंबोडिया देशाचं रामकीर्ती या नावाचं रामायण आहे. याशिवाय एक तिबेटी रामायण पण आहे, चिनी रामायण आहे. याशिवाय आता आपण थोडं पुढे जाऊन मराठी भाषेतली रामायण. मराठी भाषेमध्ये एक अत्यंत लोकांना सुपरिचित असलेलं ते म्हणजे भावार्थ रामायण. संत एकनाथांनी त्याची रचना केली. भावार्थ रामायणाचं एक मुख्य वैशिष्ट्य गंमत सांगता अशी येईल, की तोपर्यंत सगळे तर रामाचं चित्र डोळ्यासमोर आणा तुम्ही. अ, काय ते वनवासातली वस्त्र, केश वाढलेले आणि दाढी नाही किंवा मिशी नाही. रामायणाचं आपण फार तर ती म्हणजे अगदी 10 तोंडांची अतिशयोक्ती सोडा. पण मिशा, काळा रंग वगैरे असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. भावार्थ रामायणामध्ये सगळ्या खलपात्रांना म्हणजे रावण, कुंभकर्ण आणि जी काही खलपात्र आहेत, वाली या सगळ्यांना भरपूर मोठ्या दाढ्या आहेत. आणि मुसलमानी दाढ्या आहेत. त्याचं कारण काय? की त्या एकनाथांचा काळ म्हणजे इस्लामी आक्रमकांचा काळ होता. मुघलांचं राज्य होतं आणि ते अनन्वित अत्याचार करत होते प्रजेवर. त्याच्या विरोधात लोकांना त्याच्या विरोधामध्ये लोकांना लढण्याची ताकद मिळावी म्हणून त्यांनी रामायण लिहिलं आणि तुम्ही त्या रावणामध्ये तुम्ही त्या इस्लामी आक्रमकांना बघा आणि त्यांचं रामासारखं पारिपत्य करा. हा संदेश देण्यासाठी त्यांनी असं चित्रण केलेलं आहे संत एकनाथांनी. त्याशिवाय मोरोपंत परडकर त्यांनी 108 रामायणं लिहिली आयुष्यामध्ये आणि ते प्रचंड रामभक्त होते आणि त्यांनी संकल्प होता की 108 रामायणं लिहूया. 108 रामायणं लिहून त्यांनी इतकी वेगवेगळ्या प्रकारची रामायणं लिहिली आहेत. म्हणजे एकच नुसती कथा 108 वेळा लिहिली असं नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी गंमत करायची. त्यांनी वेगवेगळ्या वृत्तांवरची एक रामायणं लिहिलीच. म्हणजे त्यांचं मत्तमयूर वृत्तातलं रामायण आहे, पंचचामर वृत्तातलं रामायण आहे, दोहा वृत्तातलं रामायण आहे, पृथ्वी वृत्तातलं रामायण आहे, स्त्रग्वेणी वृत्तातलं रामायण आहे. याशिवाय जी इतर रामायण आहेत त्याच्यामध्ये शार्दूल विक्रीडित, अनुष्टुभ, गीती, आर्या, अनुज अशी सगळी वृत्त त्यांच्या याच्यामध्ये दिसतातच. पण ही फक्त वृत्त स्पेसिफिक रामायण आहेत. याशिवाय चमत्कृतीपूर्ण रामायण त्यांनी लिहिलेली आहेत. एक मंत्र रामायण आहे. म्हणजे प्रत्येक ओळीची सुरुवात अशी करत गेली तर श्रीराम जय राम जय जय राम अशी अक्षर येते. अशी प्रत्येक वाक्याची सुरुवात आहे. एक मंत्रमय रामायण आहे. म्हणजे त्या पूर्ण ओळीमध्ये श्रीराम जय राम जय जय राम अशी अक्षर येतात प्रत्येक ओळीमध्ये. एक निरोष्ठ रामायण आहे. निरोष्ठ रामायणामध्ये म्हणजे काय प, फ, ब, भ, म ही जी आपल्या मराठी किंवा संस्कृतमध्ये सुद्धा आपण त्यांना ओष्ठ्य व्यंजन म्हणून ओळखतो, की या अक्षरांचं उच्चारण करताना ओठांचा एकमेकांना स्पर्श होतो. ही 5ही व्यंजनं या संपूर्ण रामायणामध्ये वापरलेलीच नाहीत. त्यामुळे राम हा शब्दच येत नाही. पूर्ण रामायणामध्ये राम हा शब्दच येत नाही.
आणि हे 65 श्लोकांचं रामायण आहे. पूर्ण गीतिवृत्तामध्ये प, फ, ब, भ, म अक्षर न वापरता वृत्तबद्ध 65 श्लोकांचं रामायण लिहिणं. हे म्हणजे अचाट किती प्रतिभा असेल त्या माणसाची. शिवाय परत एवढे शब्द शोधायचे, की प, फ, ब, भ, म म्हणजे फक्त राम हा शब्द ठीक आहे. राघव वापरला मी प्रत्येक ठिकाणी रामाच्या ऐवजी. पण इतर जे सगळे शब्द येतील, क्रियापद असतील, विशेषण असतील, त्याच्यामध्ये सुद्धा प, फ, ब, भ, म येणार नाहीत असे एवढे शब्द शोधायचे. हे शब्दसंग्रह आणि प्रतिभा ही अगदी आपल्याला थक्क करून टाकते मोरोपंतांची. ही झाली रामायण म्हणजे रामकथा सांगितलेली अ, अ, रचना. याशिवाय रामायणाचं अडॅप्शन हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतं. बघू तिकडे आपल्याला रामायणाचं पोर्ट्रेशन आपल्याला दिसतं. वेरूळच्या कैलास लेण्यामध्ये कैलासनाथ मंदिर जे आहे, तिकडे कशी भिंत आहे, त्या भिंतीवर त्यांनी पूर्ण रामायण आणि महाभारतातले प्रसंग कोरलेले आहेत. अशी एक तिकडे शिल्प आहे ते. त्याशिवाय चित्रांमधनं आपल्याला रामायण दिसतंच. असे वेगवेगळ्या साहित्यकृतीमध्ये आणि कलाकृतीमध्ये रामायणाचं अडॅप्शन झालेलं आहे. यामध्ये पहिले विचार करताना आपल्या डोळ्यासमोर येतं ते अर्थात कालिदासाचा रघुवंश. रघुवंशची जी नांदी आहे, मी आज ज्या श्लोकाने सुरुवात केली, तो हा रघुवंशाचा नांदी श्लोक आहे. वागर्थ इव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. चा अर्थ फार सुंदर आहे. कालिदास हा उपमा उपमा कालिदासाचे असे आपण म्हणतो, की वाणी आणि अर्थ म्हणजे शब्द आणि त्याचा अर्थ याप्रमाणे ते एकजीव आहेत. असे शंकर पार्वती, अर्धनारी नटेश्वर या जगाच्या मातापितांना मी शब्द आणि अर्थ यांचं योग्य ज्ञान व्हावं, यासाठी मी वंदन करतो. इतकी सुंदर मंदिर कालिदासाने या रघुवंशाची लिहिलेली आहे. रघुवंशाचं एकच अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. रघुवंशामध्ये खरं तर रामाच्या आधीचे राजे आणि रामाच्या नंतरचे राजे ह्यांचं पण वर्णन आहे. म्हणजे ते 19 सर्ग 22 राजे असं ते आहे. रामायणाची कथा पण त्याच्यात पूर्ण सांगितलेली आहे. पण कालिदासाचं एक अत्यंत पेक्युलिअर असं वैशिष्ट्य जे आहे, ते म्हणजे कालिदासाने रामाचा लंकेपासून अयोध्येपर्यंतचा प्रवास रिटर्न पुष्पक विमानातून जो केला रामाने, त्याचं जे वर्णन केलंय, ते जिओग्राफिकली अचूक वर्णन केलेलं आहे आणि तशा जागा म्हणजे वाल्मिकींनी जे वर्णन केलंय, ते जरा ढोबळ वर्णन आहे. त्याच्यामध्ये थोडं आपल्याला चुका नाही म्हणता येणार, पण वेगळेपणा किंवा डिफरन्सेस दिसतात सत्य परिस्थितीपेक्षा. पण कालिदासाने जे वर्णन केलंय, रामाच्या लंकेपासून ते अयोध्येपर्यंतच्या प्रवासाचं, ते जिओग्राफिकली एकदम ॲक्युरेट आहे. म्हणजे आज जर म्हणजे एक कॅप्टन डॉक्टर एस.व्ही. भावे नावाचे पायलट होते. म्हणजे ते ॲक्चुअली डॉक्टर होते बाय प्रोफेशन. पण त्यांच्याकडे त्यांना खाजगी विमान त्यांचं होतं. त्यांनी लंका ते अयोध्या असा कालिदासाने सांगितलेल्या वर्णनातून हेलिकॉप्टर प्रवास केला आणि त्यांना असं लक्षात आलं, की त्याने कालिदासाने जे स्पॉट सांगितले, की इकडे-इकडे राम थांबला. त्यांचं जे कालिदासाने वर्णन केलंय ते त्या स्पॉटशी तंतोतंत जुळणार आहे. म्हणजे एक उदाहरणादाखल मी फक्त सांगतो, की मातंग नकर असा एक शब्द कालिदास त्या वर्णनामध्ये वापरतो, की मातंग नकरासारखी एक जागा. मातंगचा अर्थ होतो हत्ती, नकरचा अर्थ होतो मगर. तो समुद्रातली जी जागा आहे हिंदी महासागरातली. तर संस्कृतच्या विद्वानांचं इतके म्हणजे असं म्हणणं आहे म्हणजे अजूनही तेच अर्थ सांगितला जातो त्या वाक्याचा, की मातंग आणि नकराप्रमाणे उपमा आहे ती. म्हणजे मातंग आणि नकरप्रमाणे काहीतरी असं ती उपमा आहे. पण कॅप्टन भावेंनी जेव्हा तो प्रवास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की एरियल व्ह्यूमधनं जेव्हा तुम्ही तो एक बेटासारखं किंवा खडकासारखं आहे. त्या खडकाचा आकार वरनं हत्ती आणि मगरीसारखा दिसतो. म्हणून तो मातंग नकर आहे असं त्यांचं प्रतिपादन आहे. अर्थात त्याच्यावर पुढील संशोधन होण्याची गरज आहे. म्हणजे ते खरंच तसं आहे का वगैरे. पण त्यांनी असं एक प्रतिपादन केलेलं आहे, की ते अगदी तसंच्या तसं दिसतं किंवा त्यांनी एक महाराष्ट्रातल्या एका सरोवराचं कालिदासाने वर्णन केलंय. ते म्हणजे आजचं आपलं लोणार सरोवर आहे. जे उल्कापातामुळे तयार झालं. असं कालिदासाचं सप्तसर्गातील ओके. तर असं इतकं अचूक वर्णन कालिदासाने केलेलं आहे. हे कालिदासाचं म्हणजे कालिदास हा कवी किंवा साहित्यिक या पलीकडे किती
बुद्धिमान असा हवामानशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता ह्याची आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर भाग येतो तो म्हणजे नाटकं, रामायणावरची नाटकं. संस्कृत नाटकांमध्ये भासाने लिहिलेली प्रतिमा आणि अभिषेक, भवभूतीचं उत्तर रामचरितम आणि एक कुंदमाला. हे भवभूतीचं नाहीये, पण त्याचं मला आता लेखकाचं नाव आठवत नाही, माफ करा. अ, भासाच्या प्रतिमा नाटकाचा एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अ, अगदी महत्त्वाचं म्हणजे त्याने कथाच बदलली असं म्हटलं तरी हरकत नाही. भासाने प्रतिमा नाटकात असं प्रतिपादन केलं, की कैकेयी हिचं रामावर प्रचंड प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटीच तिने त्याला वनवासात पाठवलं. म्हणजे तिची खरं तर इच्छा होती, की अ, रामानेच राज्यावर बसावं. पण रामाचा मृत्यू होऊ नये म्हणून तिने त्याला वनवासाला पाठवलं. तर मृत्यू कसा होईल? आपल्या सगळ्यांना श्रावणबाळाची कथा माहिती आहे, की श्रावणबाळ आई-वडिलांना घेऊन निघाला होता आणि त्याने दशरथ राजाकडनं चुकून मारला गेला आणि आई-वडिलांनी त्याला शाप दिला, की आमचा जसा पुत्रवियोगामुळे मृत्यू होतोय, तसाच तुझा मृत्यू पुत्रवियोगामुळे होईल. आणि दशरथ राजाला बिचारा. आणि दशरथ राजाला 4 मुलांपैकी सगळ्यात प्रिय मुलगा हा रामच. म्हणजे राजाचा जर मृत्यू येणं अटळ आहे, तर त्यासाठी रामाचा मृत्यू अटळ आहे. मग आता काय करावं? रामाचा तरी जीव वाचावा. म्हणून तिने अशी युक्ती लढवली, की रामाला आपण वनवासात पाठवू म्हणजे वियोग होईल आणि ठीक आहे पती गेला तरी चालेल, पण मुलाचा तरी जीव वाचेल आपल्या. अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने कैकेयीने विचार केला आणि तिने वनवासात पाठवलं रामाला आणि मग भरत तिला विचारतो, की "मग 14 वर्ष कशी ठरवलीस तू? 14 वर्ष कशाला? वियोग व्हायचा तर तो एका वर्षाने पण वियोग होईल." तर ती असं त्याला क्लॅरिफिकेशन देते, की "अरे राम माझ्यापासून दूर होणार हे मला इतकं सहन नाही झालं, की 14 दिवस म्हणायचं होतं मला, पण मी त्या दुःखावेगामध्ये 14 वर्ष म्हणाले." म्हणजे कैकेयीची एक वेगळीच बाजू आपल्याला भासाने दाखवलेली आहे. आणि ती आपल्याला म्हणजे कन्व्हिन्सिंग वाटते आपल्याला, की अरे हो, की खरंच श श श्रावणबाळाच्या आई-वडिलांच्या शापाप्रमाणे दशरथाचा जर मृत्यू होणार असेल, तर रामाचा मृत्यू अटळ आणि मग रामाचा तरी जीव वाचावा. जे आज राधेय वाचून किंवा मृत्युंजय वाचून जे आपलं कर्णाबद्दलचं मत अ, बदलतं, तसं भासाने त्या काळात काम केलेलं आहे. फक्त फरक एवढाच आहे, त्या काळातल्या लोकांना सत्य आणि नाटक यामधला फरक उत्तमरित्या कळत होता. त्यामुळे त्या 2 गोष्टी वेगळ्या ठेवू शकत होते. आज आपल्याला तसं दुर्दैवाने करता येत नाही. त्यानंतर मराठी नाटकामध्ये सुद्धा रामायणाची अडॅप्शन प्रचंड झालेली आहेत. सीता स्वयंवर म्हणजे विष्णुदास चव्हाणांनी जे पहिलं मराठी नाटक केलं, ते सीता स्वयंवर नाटक. ते सीतेच्या स्वयंवर आख्यानावर आधारित आहे. त्याशिवाय वाऱ्यावरची वरात पुलंचं अगदी फेमस नाटक. त्यात त्यांनी जो अजरामर साक्षीचा प्रसंग आहे, त्यात सुद्धा तो साक्षीदार रामायणाची पूर्ण कथा सांगतो. त्यात सुद्धा एक पेक्युलॅरिटी त्याची अशी आहे, की पु. ल. रामायणाची कथा सांगता आजच्या म्हणजे तत्कालीन आणि ते आजही लागू होतं. राजकारणावर भाष्य करतात, की बिभीषण फुटला म्हणजे पक्ष बदलला किंवा सेतू बांधला, पण त्या काळचे इंजिनिअर चांगले होते. त्यामुळे तो पूल पडला नाही. अशी पुलं विनोदाच्या माध्यमातनं रामायणाच्या माध्यमातून आणि विनोदाच्या माध्यमातून आजच्या राजकारणावर टीका-टिप्पणी करतात. हा नाटकांचा भाग झाला. या सगळ्या पलीकडे राम हा देव आहे. किंवा अ, त्याला आपण विष्णूचा 8वा अवतार मानतो. त्यामुळे त्याचं भजन, पूजन, भक्ती ही ओघाने सुरू झाली. त्यामुळे स्तोत्र वाङ्मयाचा जन्म झाला. रामायणावर आधारित स्तोत्र वाङ्मय. हा एक वेगळा विषय आहे आणि त्याचा फारसा खोलात जाऊन विचार केला जात नाही. एक फार प्रसिद्ध स्तोत्र अर्थात सगळ्यांना मुखोद्गत असतंच जनरली रामरक्षा. रामरक्षे ची रचना बुधकौशिक ऋषींनी केली. आपण सगळे रामरक्षेच्या सुरुवातीला म्हणतो बुधकौशिक ऋषी. तर ते 2 ऋषी नाहीयेत, ते एकच ऋषी आहेत. बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो, की बुध आणि कौशिक असे 2 ऋषी आहेत, पण तसं नाही. त्या ऋषी बुध कौशिक ऋषी असे ते ऋषी आहेत. हे स्तोत्र प्रचंड लोकप्रिय झालं. त्याला कारण एक असं आहे, की हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींना शंकराने स्वप्नात येऊन सांगितलं. अशी कथा आहे. म्हणजे रामरक्षेचा जर आपण 15वा श्लोक बघितला, तर त्यामध्ये ही कथा येते. "आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षां इमां हरा, तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः." की मला स्वप्नात येऊन रामरक्षेचं हे स्तोत्र त्यांनी सांगितलं. त्याची कथा अशी आहे, की सगळे देव एकदा भांडायला लागले, की रामायणाचा हक्क माझा, रामायणाचा हक्क माझा. तो वाद सोडवायला सगळे शेवटी शंकराकडे गेले. शंकराने सगळ्या
रामायणाच्या श्लोकांची समसमान सगळ्यांना वाटणी करून दिली आणि शेवटी 2 अक्षरं उरली, ती त्यांनी स्वतःकडे ठेवली. आणि बुधकोशी ऋषींना वाटलं काहीतरी की नाही, त्या 2 अक्षरांमध्येच काहीतरी सगळं सार आहे त्या रा रामायणाचं. बाकीच्या सगळ्यांना फक्त श्लोक दिलेत, पण रामायणाचं जे काही सार आहे, त्या 2 श्लोकांमध्ये. मग ते शंकराच्या मागे गेले आणि त्यांनी त्याचं तप तप आराधना वगैरे केली आणि मग शंकराने प्रसन्न त्यांना सांगितलं, की 2 अक्षर म्हणजे अर्थात राम, राम आणि मग त्यांनी ती रामरक्षा स्तोत्र त्याला सांगितलं. त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ते लिहून काढलं. अशी ती कथा आहे. त्याशिवाय आदी शंकराचार्यांनी रामभुजंग नावाचं एक स्तोत्र लिहिलेलं आहे. ते भुजंगपर्यात वृत्तामधलं आहे. ते स्तोत्र फारसं प्रचलित नाही. पण ते अत्यंत प्रासादिक असं स्तोत्र आहे. दुसरं एक म्हणजे आजच्या काळात प्रसिद्ध झालेलं स्तोत्र म्हणजे शिवतांडव. शिवतांडव स्तोत्राची रचना रावणाने केली आणि सध्या शंकर महादेवन यांनी त्याचं जे व्हर्जन प्रसिद्ध केलं. त्यामुळे तरुण पिढीला ते अगदी जवळचं वाटायला लागलेलं आहे आणि मग त्याच्यावर पुढे त्याचं जे काही लोकांना त्याची भुरळ पडली ती वेगळीच आहे. पण इथे रावणाचं आपल्याला प्रभुत्व, भाषेवरील प्रभुत्व आणि तो मुळात विद्वान होताच. पण काय जसं म्हणतो, की नुसते सगळे चांगले गुण असून उपयोग नाही. एक वाईट गुण माणसाचा नाश करू शकतो. तर हे शिवतांडव स्तोत्र पण फार प्राचीन आहे. आणि सुदैवाने म्हणा, म्हणजे आपल्या सुदैवाने शंकर महादेवन आणि त्यांची जी टीममुळे ते परत आपल्या समोर आलं आणि ते लोकप्रिय झालेलं आहे. दुसरं अजून अगदी 2 प्रसिद्ध स्तोत्र म्हणजे एक हनुमान चालीसा. म्हणजे अगदी कोणत्याही पिक्चरमध्ये किंवा सीरियलमध्ये सीन असतो, की घाबरायला लागले, की हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात करायची. भूत वगैरे दिसलं की. ते अगदी प्रसिद्ध स्तोत्र आणि दुसरं भीमरूपी महारुद्रा. समर्थ रामदासांनी तर असंख्य स्तोत्र लिहिलेत. म्हणजे करुणाष्टकं असतील. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. ती सगळी स्तोत्र करुणाष्टक किंवा हे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ते स्तोत्र. 2 अगदी रेअर स्तोत्र, 2 रेअर रचना आहेत स्तोत्र वाङ्मयातल्या. त्या मला विशेष करून मांडायच्या आहेत. एक म्हणजे राघव यादवियम. हे व्यंकटध्वरी नावाच्या कवींनी रचलेलं आहे. हे राघव यादवियम हे रूढार्थानं स्तोत्र नाही, ती रचना आहे. त्या रचनेचं वैशिष्ट्य असं आहे, की या रचनेमध्ये 30 श्लोक आहेत टोटल आणि 30 श्लोक सुरुवातीपासून वाचले म्हणजे एक श्लोक जर आपण क्रमाने वाचला, तर रामकथा तयार होते आणि उलटा वाचला तर कृष्णकथा तयार होते. असं ते काव्य रचलेलं आहे. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं स्तोत्र, मगाशी मी अद्भुत रामायणाबद्दल तुम्हाला सांगितलं. अद्भुत रामायणामध्ये जसं नंतर सीता सहस्त्र रावणाचा वध करते, त्यानंतर राम जानकी सहस्रनाम म्हणतो. सीतेची 1000 नावं. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आपल्या सगळ्यांना प्रचलित आहे. जानकी सहस्त्रनाम हे अगदी प्रचलित नाही. म्हणजे मला जेव्हा हे कळलं, हा म्हणजे एकंदरीत रामायण हा विषय साधारणपणे डिसेंबरपासनं माझ्या रडारवर नाही, पण अभ्यासाला सुरुवात झाली डिसेंबरपासून आणि जेव्हापासून हे कळलंय, की अरे असं जानकी सहस्त्रनाम आहे. म्हणजे इतकं फॅसिनेटिंग आहे ते, की त्याची रचना तर एकतर प्रासादिक आहे आणि सगळी जानकी, सीता आणि मग ती सगळी जमिनीशी रिलेटेड नावं. म्हणजे जमिनीला त्या काही काय-काय म्हणत असतील. इतकी रिच व्होकॅब्युलरी आणि परत शक्तीचं स्तवन करणारं सहस्रनाम. म्हणजे एक जो आरोप होता आपल्याला कॉन्स्टंटली, की स्त्रियांना आपल्याकडे कमी महत्त्व आहे किंवा स्त्रियांना बरोबरीचा दर्जा नाही. तर त्यांच्यासाठी हे एक जानकी सहस्रनाम पुरेसं आहे, की बघा हे सुक्त आणि बघा म्हणजे खरंच आमच्याकडे परिस्थिती काय आहे. इतकं ते फॅसिनेटिंग स्तोत्र आहे. ते अद्भुत रामायणाची जर तुम्ही कॉपी बघितलीत, नेटवर अद्भुत रामायणाची पीडीएफ अवेलेबल आहे. त्याच्या शेवटी म्हणजे अगदी 25-26व्या सर्गामध्ये हे जानकी सहस्त्रनाम येतं. जरूर जर इच्छा असेल तर नक्की ते वाचा. आपला एक पर्स्पेक्टिव्हच बदलतो सीतेकडे बघण्याचा, की म्हणजे अमिश त्रिपाठीने जी ट्रायलॉजी लिहिली, की सीता द वॉरियर ऑफ मिथिला, तर कशी ती वॉरियर होती, हे ते म्हणजे आमिष हा भाग वेगळा झाला. आमिषचं लेखन हा भाग वेगळा आहे. पण खरी ती कशी वॉरियर आणि धैर्यशाली होती, ह्याचं एक
मनोहर चित्रण त्या जानकी सहस्रनामामध्ये आहे. सो नक्की ते स्तोत्र जमल्यास नक्की वाचा. या सगळ्या साहित्यानंतर किंवा साहित्यातल्या प्रकारानंतर एक मुद्दा असा येतो, की रामायण समजा खरंच घडलं असेल तर त्या त्या काळी काय परिस्थिती असेल, की आता मी स्त्रियांबद्दल बोललो, की त्या काळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय असू शकते, ह्याचा पण अभ्यास अनेक विद्वानांनी केलेला आहे. सामाजिक आणि राजकीय परिस्थिती म्हणताना रामायणाची महाभारताशी तुलना होणं अपरिहार्य आहे. कारण दोन्ही महाकाव्य आहेत आणि दोन्हींचा भारतीय जनमानसावर प्रचंड पकड आहे. सो दोन्ही कंपॅरिझन करताना रामायण आणि महाभारत अशीच आपण कंपॅरिझनने आपण हा पॉइंट बघूया. स्वयंवर हा जो कॉन्सेप्ट आहे की उपवर झाली कन्या, की तिचं स्वयंवर आयोजित करायचं आणि जो जिंकेल त्याला ती वरेल. रामायण आणि महाभारतामध्ये आपल्याला 2 मुख्य स्वयंवर दिसतात. रामायणामध्ये अर्थात सीतेचं, महाभारतामध्ये द्रौपदीचं. हे स्वयंवर आयोजित करण्याच्या पद्धतींमध्ये सुद्धा रामायणापेक्षा महाभारतामध्ये अपग्रेडेशन झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे रामायणामध्ये स्वयंवरचं पण काय, शिवधनुष्य तोडायचं, म्हणजे उचलायचं आणि त्याला प्रत्यंचा चढवायची. मग सीता त्याला माया घालेल. महाभारतात च्या काळापर्यंत त्याच्यात थोडीशी प्रगती झालेली आहे. म्हणजे आणि त्यामुळे महाभारताच्या द्रौपदीचा स्वयंवराचा पण असा आहे, की धनुष्य ते आहेच. म्हणजे धनुष्य तुमचं तुम्ही किंवा काय ते आहे ते. पण मत्स्ययंत्र वरती फिरतंय. म्हटलं तुम्हाला मत्स्याचा डोळा भेदायचा आहे. म्हणजे स्किल अपग्रेडेशन झालेलं आपल्याला दिसतं. त्याशिवाय वेपन्स अपग्रेडेशन पण आपल्याला दिसतं, की रामायणामधली जी वेपन्स आहेत किंवा अस्त्र-शस्त्र दोन्ही ही अगदी बेसिक लेव्हलची आहेत. बेसिक नाही म्हणता येणार, पण जास्त उल्लेख आपल्याला आढळत नाही. महाभारतामध्ये मात्र एकतर महाभारताचं युद्धच महायुद्ध आहे ते. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या अस्त्रांचा, सगळ्या शस्त्रांचा म्हणजे आता गदा रामायणामध्ये फक्त गदा, धनुष्यबाण एवढ्यापुरतं मर्यादित वाटतं किंवा रादर वानरांचं मुख्य शस्त्र हे झाडांच्या फांद्या वगैरे असेच आहेत. पण अर्थात महाभारत युद्धापर्यंत त्याच्यामध्ये अपग्रेडेशन झालेलं आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे बाण हे म्हणजे आता सूची बाण असतो, एक चंद्रकोरेचा एक वेगळा बाण असतो. हे आपल्याला रामायणापासून महाभारतापर्यंत आपल्याला प्रगती झालेली दिसते. सो याच्यावरून आपल्याला एक निश्चित सांगता येतं, की कारण काही लोकांचा असा एक प्रवाद आहे, की रामायणाच्या आधी महाभारत घडलं आणि रचलं गेलं आणि त्याच्यानंतर रामायण रचलं गेलं. कारण महाभारताची भाषा काहीशी रुक्ष आहे आणि रामायणाची भाषा अगदी ओघवती आहे. त्यामुळे त्यांना असं म्हणायचं, की रामायण नंतर रचलं गेलं असेल. पण इथे आपल्याला असे जे रेफरन्स मिळतात सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे, त्यावरनं आपल्याला खोटं ठरवता येऊ शकतं. फक्त रामायणापुरता विचार करत असाल तर रामायणामध्ये चातुर्वर्ण आपल्याला दिसतं. म्हणजे ती एक शंभू ब्राह्मणाची जी कथा आहे ती ॲक्चुअली प्रक्षिप्त आहे. उत्तरकांड जर आपण प्रक्षिप्त मानलं, तर ती खरं तर प्रक्षिप्त कथा आहे. पण फॉर द टाईम बिंग आपण म्हणतो, की चातुर्वर्ण व्यवस्था त्या काळात होती. पण ती लवचिक होती. वर्ण बदलता येत होता माणसाला, की जर मी जन्म शूद्राच्या पोटी घेतलेला आहे, पण मी काम वैश्याचं करतोय किंवा क्षत्रियाचं करतोय, तर वर्ण अपग्रेडेशन किंवा वर्ण बदलणं हे त्या काळात शक्य होतं. वानर, राक्षस या जमाती आहेत. त्या वानर म्हणजे माकडं किंवा म्हणजे माकडांचं हे असं नाही किंवा राक्षस म्हणजे जे आपल्याला 11 वेगवेगळ्या रूप दाखवलं होतं अॅनिमेशन फिल्म्समध्ये, की असे ते 6 फूट उंच म्हणजे कुंभकर्णाचं वर्णन खरंच तसं आहे, की 10 फूट उंच होता आणि असा हे वगैरे होता. पण बाकीचे जे राक्षस आहेत, बिभीषण तर आपल्याला अगदी नॉर्मल माणसासारखाच आपण इमॅजिन करतो. तो पण खरं तर राक्षसच आहे. तर असेच या सगळ्या जमाती आहेत. वानर ही सुद्धा अत्यंत प्रगत जमात आहे. दुसरी गोष्ट आर्य आणि द्रविड संघर्ष. कारण मुळात रावण हा द्रविडांचा प्रतिनिधी आपण म्हणू. राम हा आर्यांचा प्रतिनिधी आहे. आणि ह्याच्यामध्ये एक पेक्युलर गोष्ट आपल्याला अशी दिसते, की आर्य आणि द्रविड या 2 वेगळ्या जमाती असल्यामुळे दोन्ही ह्यांच्या युद्धकला वेगळ्या आहेत. युद्धतंत्र वेगळी आहेत. त्यामुळे रामाला जेव्हा रावणाशी युद्ध करायची वेळ आली, तेव्हा त्याचं युद्धतंत्र अवगत नव्हतं, की रावणाशी लढायचं कसं त्याला माहिती नव्हतं. म्हणून त्याने सुग्रीवाशी तह केला. कारण वानर हे सुद्धा द्रविड झाले. आणि मग नाहीतर रामाला सहज शक्य होतं, की अयोध्येहून तो सैन्य बोलवू शकत होता. पण त्यांना माहितीच नाही तर त्यांना शिकवणार काय? त्यापेक्षा म्हणून द्रविडांशी तह म्हणजे वानरांशी तह आणि मग वानर सेना आणि राक्षस सेना असं युद्ध झालं. म्हणजे तह. परत रामाने हेर पाठवलेले आहेत.
रावणाच्या लंकेमध्ये रावणाची गुप्त माहिती मिळवायला. सो हेर ही कॉन्सेप्ट आपल्याला तिकडे दिसते. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामायणामध्ये भारताचा पूर्ण भूगोल कव्हर होतो. अयोध्येपासून लंकेपर्यंत. म्हणजे अ, कोणताही भाग त्याच्यामध्ये अनटच असा राहिला नाही आणि त्यामुळे एक हे मिळतं, की येस रामायणाचं एक पॉप्युलर असण्याचं कारण ते पण आहे, की प्रत्येक राज्यातल्या लोकांच्या भावना त्या जागेशी जोडल्या गेल्यात, की आपल्या नाशिकशी आहेत किंवा नाशिकला राम काही काळ राहिला होता. गोकर्ण महाबळेश्वरच्या तिकडे तिकडे कर्नाटकातल्या गोष्टी आहेत किंवा रामेश्वरम. अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला कथा सांगता येतात, की अरे हां, इकडे राम येऊन गेला होता, इकडे राम राहिला होता. याही कारणामुळे अ, रामायणाचं महत्त्व आपल्याला दिसून येतं. त्याशिवाय महाभारतामध्ये भूगोल कव्हर झालेला नाही तितकासा. महाभारत हे मुख्यत्वे करून उत्तर भारतामध्ये घडतं. हस्तिनापूर, कुरुक्षेत्र वगैरे त्याच्यामध्ये. पण महाभारताचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये पूर्ण भारतातल्या राजांचा सहभाग होता. त्यामुळे भूगोल जरी कव्हर झाला नसेल, तरी ते सुद्धा आपल्या भारताचं एक रिप्रेझेंटेशन तिकडे आपल्याला दिसतं. आणि मगाच जसा मुद्दा म्हणला, की लोकांवर एवढा प्रभाव का आहे? की काय आहे असं या कथेमध्ये? की लोकं एवढी इतके वर्ष त्याचा पाठ करतात. म्हणजे एक अगदी परवाच मी असं ऐकलं, ते खरं आहे का मला माहिती नाही, की असं म्हणतात, की घरामध्ये रामायणाची प्रत ठेवावी, पण महाभारताची ठेवू नये. कारण महाभारत हे भाऊबंदकी सांगतं आणि महाभारत घरात ठेवलं तर घरात पण भाऊबंदकी होईल. आता हे श्रद्धा, अंधश्रद्धा हा भाग वेगळा. पण एवढा प्रभाव रामायणाचा लोकांवर आहे. कारण मगाशी म्हटलं होतं, की ते पूर्ण देशामध्ये घडतं. स्थानिक अस्मिता लोकांच्या त्याशी जोडलेल्या आहेत. त्र्यंबकेश्वरला जाताना आपल्या अरे त्र्यंबकेश्वर तीर्थ आहे तिकडे आपल्याला असं वाटतं, की अरे इकडे कधीतरी राम येऊन गेला असेल, कधीतरी त्यांनी या गोदावरीच्या पाण्यामध्ये स्नान केलं असेल. मग आपलं लगेच अरे अ, त्या पाण्यामध्ये आपण अंघोळ करूया किंवा आपण ॲटलीस्ट पाय बुडवून येऊया. असं पूर्ण भारतामध्ये घडतं. त्याशिवाय आदर्श, सगळे आदर्श आहेत आपल्याकडे. सीता आदर्श पत्नी आहे. दशरथ आदर्श वडील आहेत. कौसल्या आदर्श आई आहे. भाऊ आदर्श आहेत. राम स्वतः आदर्श नायक आहे. शिवाय आदर्श खलनायक आहे. म्हणजे खलनायकाचा पण अगदी खलनायक कसा असावा हे पण रावणासारखा ख रावण अगदी तंतोतंत दाखवतो. परत रावण पण तोडीचा खलनायक आहे. म्हणजे फक्त अहंकार आणि वासना सोडली, तर राम आणि रावण याच्यामध्ये काही फरक नाही. दोघंही इक्वल लेव्हलचे होते. रंजक कथा आहे, की जे आपण टिपिकल सिनेमे बघतो तशी ती कथा जाते, की प्रेम, लग्न म्हणजे प्रेम नाही पण लग्न, विरह आणि पुनर्मिलन. हॅपी म्हणजे आता उत्तराखंड प्रक्षिप्त म्हणलं तर हॅपी एंडिंग स्टोरी आहे. रामाने रावणावर विजय मिळवला. इथे युद्धखंड संपतं. हॅपी एंडिंग आहे. परत अद्भुत, अद्भुत, अद्भुत कथा आहेत सगळ्या. सुंदरकांडाचं जसं मगाशी मी म्हटलं, की इतक्या छान-छान कथा म्हणजे की समुद्र असा समुद्रावरनं मारुती असा चाललाय आणि मग मैनाक पर्वत समुद्रातून वर येतो आणि मग त्याला विचारतो, की "अरे अरे, तू जरा थोडा वेळ माझ्यावर आराम कर आणि मग तू पुढे जा" वगैरे. मग त्यांचा संवाद. मग अशा प्राण्या-पक्ष्यांच्या गोष्टी आहेत. पर्वताची गोष्ट आहे किंवा मगरीचा एक किस्सा आहे. परत खारीचा जो आपला अगदी लोकप्रिय किस्सा आहे, की ती खार काहीतरी काम करते. म्हणजे भले हे वाल्मिकी रामायणामध्ये जरी नसल्या या गोष्टी, तरी त्या गोष्टी मिसळल्या गेल्या. त्यामुळे रामायणाचं महत्त्व कुठे कमी होत नाही. उलट ते वेळोवेळी आपल्याला वाढलेलं दिसतं. त्यामुळे हे रामायण सगळ्या भारताला बांधून ठेवतं, की येस एकतर स्थानिक अस्मिता हे एक कारण, की राम हा जरी अयोध्येचा असेल, तरी तो इकडे येऊन गेला त्यामुळे तो आमचा पण आहे. त्यामुळे तो तुमचा पण आहे. एक एकात्मता जी आपली यातून साध्य होते म्हणून तो आहे. आणि परत की रंजक आहे, अद्भुत आहे. सगळं छान चाललंय. म्हणजे अगदी विरह जरी असला, म्हणजे दुःख जरी असलं, तरी ते मेलोड्रामा फिल्म्स आपल्याकडे आवडणारी लोकं कमी नाहीत. त्यामुळे त्याचा प्रभाव इतकी वर्ष टिकून आहे. बरं मग असा प्रश्न येतो, की वाल्मिकी रामायण मुळातच जर एवढं चांगलं आहे, मग त्याच्यामध्ये बदल का केले लोकांनी? किंवा असे वादग्रस्त ठरतील असे बदल का झाले? तर त्याला एक कारण आहे, की एकतर आपलं कौशल्य दाखवायला, की बघा मी असं करून बघितलं. म्हणजे मोरोपंतांचं जे आहे, की बघा मी निरोष्ठ रामायण लिहून दाखवतो किंवा भासाने जे केलं, की बघा मी कैकेयीची वेगळी बाजू दाखवतो. ह्याच्यामध्ये एक फायदा असा होतो, की लोकांना मूळ रामायणाची कथा माहिती असते.
त्यामुळे मी काय बदल केलेत हे लोकांना चांगलं अंडरस्टँड, लोकांना छान कळतं, की बाबा हां, ह्याने हे चांगलं केलंय किंवा हे वाईट केलंय. दुसरी गोष्ट, त्या आपला भारताचा इतिहास हा अत्यंत हॅपनिंग आणि कॉन्स्टंटली त्याच्यामध्ये घडामोडी बदलत राहिलेल्या आहेत. आणि त्या वेळी त्या घडामोडींची जुळवून घेण्यासाठी वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल झाले. म्हणजे मगाशी जसं म्हटलं, की एकनाथांनी मुसलमानांचं डिपिक्शन रावणाच्या माध्यमातून केलं. असे वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल झालेत. किंवा जेव्हा आक्रमणं आपल्यावर चालू होती आणि स्त्रियांनी परपुरुषांबरोबर जावं की जाऊ नये असं असं जेव्हा तो प्रश्न आला, किंवा स्त्रियांना परपुरुषाचा स्पर्श झाला असेल का? तेव्हा तिकडे ती कथा येते, की राम अग्निपरीक्षा जी झाली सीतेची, तर सीतेची अग्निपरीक्षेमध्ये सीता खरी गेली नव्हतीच. एक मायावी सीता गेली होती. तर हे खरं तर म्हणजे ॲडिशनची ॲडिशन आहे ही. म्हणजे मुळात अग्निपरीक्षा जरी आपण ॲडिशन धरली, तर त्याच्यामध्ये पण ही ॲडिशन आहे, की मायावी सीता वगैरे आली. हे त्या वेळेला त्या अ, परिस्थितीची जुळवून घेण्यासाठी आहे. आज आपला विषय आपण जो टाकला, की रामायण तरुणाच्या नजरेतून. आम्ही हे का अभ्यास करायचा सगळा? की ओके, हे घडून गेलं, आम्हाला ह्याचा काय उपयोग आहे? 4 अगदी प्रॉमिनंट उदाहरणं घेऊन मी आज 9-5 झाली मला कल्पना आहे. मी 10 मिनिटामध्ये मी संपवतो. अपप्रचार जो होतो, तो खोडून काढण्यासाठी आम्ही अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. मी अगदी 4 प्रॉमिनंट उदाहरणं देतो. एक म्हणजे शंभू ब्राह्मणाची कथा सांगितली जाते, की दलितांच्या विरोधात आहे रामायण. आणि त्याने मग शंभू ब्राह्मणाच्या सांगण्यावरनं रावणाने त्या दलित माणसाला हाकललं राज्यातनं, हद्दपार केलं. ही एक कथा आहे. वास्तविक अशी कथा उत्तरकांडामध्ये आहे यात हे सत्य आहे. पण तो काय त्या चालीरीती मांडणारा होता आणि राम त्या काळातला राजा होता, किती झालं तरी. सो त्याला त्या काळातले चालीरीती, त्या काळातले कायदे यांचं पालन करणं आवश्यक होतं. त्याचा तुम्ही आज रिलेव्हन्स लावणं हे म्हणजे अस्थानी ठरतं, की तुम्ही आज पण तसंच राम त्या काळात तसा वागला म्हणून तो आज चूक असं म्हणणं हे अ, चुकीचं ठरतं. दुसरी गोष्ट, एक WhatsApp मेसेज फिरवतो. WhatsApp आणि Facebook हे जेव्हापासून सुरू झालेले आहेत, त्या त्या तेव्हापासून अशा लोकांना प्रचंड ऊत येतो. एक अशी मेसेज फिरतो, की अ, रा शून्याचा शोध जर आर्यभट्टाने लावला, तर मग प्राचीन काळी रावणाची 10 डोकी कोणी मोजली होती? आणि मग 100 कौरव कोणी मोजले होते? मुळात बेसिक गोष्ट अशी आहे, की शून्याचा शोध हा ब्रह्मगुप्ताने लावलेला आहे, आर्यभट्टाने नाही. पण ह्याच्यामध्ये आता अगदी 5वीतला जो मुलगा गणित शिकतो त्याला पण सांगता येऊ शकतं, की गणितामध्ये 2 प्रकारच्या संख्या असतात. एक नैसर्गिक संख्या, एक पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या जेव्हा आपण मोजतो, तेव्हा आपण 0 पासून सुरुवात करत नाही. 0, 1, 2, 3, 4 आपण म्हणत नाही. आपण 1, 2, 3, 4 सुरुवात करतो आणि पूर्ण संख्या म्हणजे शून्यापासून सुरुवात करतो. जर आपण रावणाची डोकी मोजायला सुरुवात केली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 कुठे लागला मला 0 मोजायला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळी आकड्यांमध्ये संख्या लिहिणं ही पद्धत नव्हती. सगळ्या अक्षरामध्येच संख्या लिहावी. दशाननच म्हणतात रावणाला. त्यामुळे ब्रह्मगुप्ताने जो शोध लावला तो शून्य साइनचा आहे. आणि मग त्याच्यापुढे फंक्शन्स आहे, की मग शून्याने शून्याला भागलं तर वगैरे काय त्याचा आहे. त्याचा गणनक्रियेशी काहीच संबंध नाहीये. पण लोकं तो फॉरवर्ड करतात आणि लोकांना पटतं, की अरे यार, मग खरंच रामायण घडलं नसणार बहुतेक. दुसरी अजून एक, हे झाले निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह पब्लिसिटी करणारे. पण अति अभिमान पण आपल्याला थोडासा हानिकारकच ठरतो. एक अजून मेसेज फिरतो, की लक्ष्मणाला इंद्रजिताचा वध म्हणजे रावणाच्या मुलाचा वध हा लक्ष्मणाने केला. तर त्याला इंद्रजिताला म्हणे वर होता, की त्याचा वध असा माणूस करू शकतो, की जो 14 वर्ष झोपला नाही, 14 वर्ष खाल्लं नाही आणि 14 वर्ष काय स्त्री सहवासात राहिलेला नाहीये. आणि फक्त हे लक्ष्मणच या अटी फुलफिल करू शकत होता. तर खरं तर काही लॉजिकच नाही ह्याला. म्हणजे 14 वर्ष झोपला नाही एवढा रेफरन्स आपल्याला मिळतो, की मान्य. की 14 वर्ष झोपला नाही, उर्मिला त्याच्याऐवजी झोपली. ठीक आहे. 14 वर्ष न खाता माणूस कसा राहू शकतो? आणि त्याला त्यांनी रेफरन्स काय दिलाय, तर म्हणे राम जेव्हा कंदमूळ आणायचो तेव्हा राम त्याचे 3 वाटे करायचा आणि मला 1 वाटा द्यायचा. पण तो कधी खा सांगायचा नाही. म्हणून मी खायचो नाही. कसं शक्य आहे? म्हणजे लक्ष्मणाचं ग्लोरिफिकेशन करण्याच्या नादात आपण किती अतार्किक गोष्टी मांडतो, ह्याचं लोकांना भानच नसतं. चौथा पण असाच मेसेज. काय सेतुबंधनाच्या वेळची गोष्ट आहे. रामाला पूजा करायची होती. आणि मग त्यांनी
ब्राह्मण मिळेना त्याला. मग त्याने रावणाला लंकेतून बोलावलं आणि मग काय त्यांच्यामध्ये संवाद झाली. चर्चा विद्वत्तापूर्ण चर्चा झाली आणि मग तो म्हणाला, की "नाही, ही पूजा जोडप्याने करायची असते." मग राम म्हणतो, की "तूच सांग काय करू? तू ब्राह्मण आहेस." आणि मग तो म्हणतो, की "ठीक आहे, मी सीतेला आणतो पूजेपुरतं, पण मी परत घेऊन जाणार." आणि मग काय म्हणजे त्याला काही ना लॉजिक ना एकतर काही रेफरन्सच नाही. त्याला त्यांनी जो रेफरन्स दिला खाली, तर त्याचा त्यांनी रेफरन्स दिला द वेदव्यासा रामायण. आता रामायणाची रचना वाल्मिकींनी केली हे अगदी बेसिक लेव्हलवरचं आहे. अगदी नाही म्हणायला आपण म्हटलं, की तर महाभारतामध्ये रामायणाची कथा परत सांगितलेली आहे रामोपाख्यानामध्ये. पण ते सुद्धा व्यासांनी लिहिलेलं नाहीये. ते वैशंपायनांनी आणि सौतींच्या ह्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. तर व्यासांचं रामायण ज्या कोणी तो मेसेज दिला त्या महाभागाने कुठून शोधलं, त्याच्यासाठी त्याला प्रणाम आहेत. पण असा फा वृथा अभिमानामुळे आपलंच एक अवनती होते. कारण एक खरी फॅक्ट अशी आहे, की आपल्यापेक्षा बाहेरच्या देशांमध्ये या ग्रंथांवर जास्त अभ्यास होतो. स्पेशली जर्मनीमध्ये. जर्मनीमध्ये आपल्या संस्कृत ग्रंथांवर प्रचंड अभ्यास चालू आहे. आणि जर असे जर इमेज त्यांच्यापर्यंत गेली आपली, त्याच्यामुळे ते काहीच बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर आपली अवनती होते. आपली इमेज त्यांच्यासमोर कमी होते. ह्याचं आपल्याला भानच नसतं. आपल्याला अभिमान दाखवायचा असतो, की आणि WhatsApp आणि Facebook या 2 गोष्टी अशा आहेत, की जरी तुम्हाला माहिती असेल, खरी माहिती असेल, तरी तुमचं कोणी ऐकून घेत नाही. कमेंट्स कोणत्याही एफ-बी पोस्टवरच्या कमेंट वाचा. म्हणजे अगदी जाता-जाता सॉरी माफ करा, पण जाता-जाता आठवलं म्हणून सांगतो. एक कुठलीतरी लिंक होती जयद्रथाबद्दल सांगणारी. त्याचं त्यांनी शीर्षक काय द्यावं? पहा कोण होती पांडवांची एकुलती एक बहीण, जिला खुद्द अर्जुनानेच केले विधवा. म्हणजे आता कौरवांची बहीण दुश्शला गांधारीची मुलगी, पांडवांची पण चुलत बहीण आणि तिचा नवरा जयद्रथ. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला. पण असं सनसनाटी शीर्षक दिल्याने किती अपप्रचार होतो. ह्याची त्या लोकांना जाणीव नसते. त्यांना असं असतं, की "अरे बघा आम्ही काहीतरी छान सांगितलंय. आम्ही बघा काय सांगतोय." आणि जर त्यांना तुम्ही सांगायला गेलात कमेंट्समध्ये वगैरे कोणतं, ते एकतर भांडतात, नाहीतर इग्नोर करतात. परत रावणाचं उदात्तीकरण हा तर नेव्हर एंडिंग विषय आहे, की रावण कसा चांगला होता, रावण कसा उत्तम प्रशासक होता. अरे होता, पण त्याच्यामध्ये 2 वाईट गुण होते ना आणि त्याच्यामुळे त्याचं सगळ्या चांगल्या गुणांवर पाणी फिरलं गेलं. आता मी इकडे नाव घेत नाही, पण एक लेखक आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे रावणाबद्दल. त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी रावणाचं एवढं उदात्तीकरण केलेलं आहे, की रामच खलनायक होता आणि रामाने आमच्यावर आक्रमण करून रावणाला मारलं. रावणासारख्या चांगल्या राजाला. असं त्यांनी त्यात शब्दशः प्रतिपादन केलेलं आहे. त्याचं मी म्हणजे मान राखून त्यांचं मी आता नाव घेत नाही. पण जर ज्यांनी कोणी वाचलं असेल त्यांना कल्पना येईल त्याची. तर साउथ इंडियामध्ये तर रावणाला प्रचंड देवच मानतात. म्हणजे का माहीत नाही. रावणाचं देऊळ वगैरे बांधणार होते, पण सुदैवाने ते झालं नाही. रावणाला म्हणूनच एक पेक्युलर गोष्ट अशी आहे, की साउथ इंडियातली जी रामायणाची व्हर्जन्स आहेत, त्याच्यामध्ये रावण हा खलनायक नाहीये, रावण हा प्रतिनायक आहे. म्हणजे साइड हीरो म्हणतात ना तसं आहे. पण तरी तो शेवटी मरतो. असं सगळं आहे. परिस्थिती काय किंवा म्हणजे मला हा का करावासं वाटलं, का बोलावसं वाटलं याचं कारण हेच होतं, की अं, मी आज संस्कृत सुद्धा विद्यार्थी आहे म्हणून मी हे सगळं वाचतो किंवा मी हे सगळ्याचा अभ्यास करतो. पण आज इथे पण बरेच लोकं आहेत किंवा बाकीचे पण काही लोकं असतील, त्यांना हे कधी बघायची वेळ नाही. ते उघडून निरोष्ठ रामायण वाचणार नाहीत किंवा ते उघडून जानकी सहस्त्रनाम बघणार नाहीत. तर त्यांना माहितीच नसेल तर. तर त्याच्यासाठी एक अभ्यास गरजेचा असतो, की कोणीतरी त्याला सांगणं, की आता मी पण याच्यावर माझी काही पी-एच-डी नाही या विषयामध्ये. मी फक्त तुम्हाला अगदी अगदी तोंडओळख दिलेलं आहे. याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एकेका व्हर्जनवर 1-1 तास बोलता येईल. एवढं याच्यामध्ये मॅटर आहे. मी आज तुम्हाला फक्त माझं आज सत्र घेण्याचा उद्देश एवढाच होता, की तुम्हाला माहिती हवी, की बाबा असं काहीतरी आहे. असा एक खजिना फक्त रामायणाचा, याच्यामध्ये रामायण सोडून आपण फक्त महाभारत सोडलं तर काही बघितलं नाही. असा फक्त एवढा खजिना फक्त आपला रामायणाचा आहे. तर ह्याचा आपण अभ्यास तर करायला हवाच आहे आणि तो लुप्त होणार नाही काळाच्या उदरात ह्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. शेवट करताना फक्त एक आहे, अपप्रचार करणारे आहेत त्यांना पण आणि सध्या आपण ज्या परिस्थितीमधनं जातोय,
त्या सगळ्या परिस्थितीतून आपण लवकर बाहेर पडावं. म्हणजे रामदासांनी म्हटलेलं आहे, रामदासांचं पसायदान जे आहे, कठीण त्यावरी कठीण झाले आणि कल्याणकरी रामराया. कल्याणकरी रामराया आणि आम्हाला या परिस्थितीमधनं लवकरात लवकर बाहेर काढून लवकरात लवकर आम्हाला शब्दांकन ध्रुवच्या प्रिमायसेसमध्ये अटेंड करायचंय किंवा कंडक्ट करायचंय. तर एवढं बोलून मी संपवतो. धन्यवाद. छान. मस्त बोललास शौनक. आणि रामायण खरोखरच अभ्यासाचा विषय आहे. पण मला वाटतं प्रसादजी अजून काही मांडू शकतात. आपण इतरांनाही विनंती आहे, जर काही प्रश्न असतील किंवा बोलायचं असेल तर आपण बोलू शकतात. प्रसादजी. मी अगदी 2 मिनिटं या शौनकच्याच थ्रेडला घेऊन पुढे जातोय. थोडीशी नवीन वेगळी माहिती जरा कदाचित माहीत नसली तर फक्त ऍड करतोय. शौनक खूप छान बोललास तू. आणि अनेक दिवसानंतर रामायणाविषयी एवढी कंपाइल्ड माहिती मिळाल्यामुळे फार बरं वाटलं. आता मी जे सांगणार आहे ते तू जे म्हणालास व्हर्जन्स आहेत वेगळी, तर तसं श्रीलंकेत व्हर्जन आहे. रामाला शिव्या देतात तिकडे आणि कोणी गद्दारी केली की त्याला बिभीषण नावाची शिवी आहे ह्याच्यामध्ये लंकेमध्ये. आता 2-3 गोष्टी म्हणजे मी जे आत्ता मला डोक्यात आलं ते सांगतो की जेव्हा रामाने युद्ध जिंकलं आणि रावणाला परास्त करून बिभीषणाच्या हाती जेव्हा सत्ता दिली तेव्हा त्यांनी एक मोठा कार्यक्रम केला होता की आता लंकेचा राजा हा बिभीषण असेल आणि तो करण्यासाठी देशोदेशीच्या राजांना बोलवलं होतं. तर तेव्हा इजिप्तचा राजा तिकडे आल्याचे उल्लेख आहेत, श्रीलंकेत आहे ते. आणि तो राजा तिकडे गेल्यानंतर त्यांनी ही सगळी कथा ऐकल्यानंतर तो म्हणाला की मी आता आय एम अ डिसायपल ऑफ राम, म्हणजे आय हॅव बिकम अ डिसायपल ऑफ राम, म्हणून त्यांनी नाव घेतलं रामसेवक. आणि काळाच्या ओघात ते जाऊन त्याचं नाव पडलं रॅमसेस. हा जो रॅमसेस द फर्स्ट, रॅमसेस द सेकंड, हे जे होते हे सगळे म्हणजे तुतनखामेनच्या आधीची गोष्ट सांगतोय. ही एक म्हणजे ऑथेंटिक गोष्ट आहे जी बऱ्याच ठिकाणी वाचलेली आहे. दुसरं म्हणजे रावणाला म्हणजे रावण मेला, त्याची बॉडी क्रिमेट केल्याचं कुठल्याच रामायणात नाही. म्हणजे रामायणाच्या ज्या ज्या व्हर्जन्स आहेत, तुलसीदासांचं आहे, रामचरितमानस आहे, ही इंडियातली व्हर्जन्स आहे. थायलंडमध्ये एक व्हर्जन आहे हिकायत श्रीराम. हिकायत श्रीराम म्हणजे हकीकत श्रीराम, याचं ते थाई व्हर्जन आहे हिकायत श्रीराम. आणि इंडोनेशियामध्ये त्याचं व्हर्जन आहे रामाकियान, ते राम आख्यान. याच्यामध्ये असं म्हटलंय की रावणाची ममी क्रिमेट केलेली नाही आहे. तर म्हणून रावणाची ममी शोधण्यासाठी श्रीलंकन सरकारने खूप प्रयत्न केले आणि एका बौद्ध भिक्षूला ती ममी सापडली असा त्याने दावा केला होता 1974च्या आसपास, मला वाटतं, आय एम नॉट व्हेरी शुअर. त्या बौद्ध भिक्षूचं नाव आहे पूज्य अंबान एल धम्मानंद अनुनायक थेरा. तर त्या बुद्ध भिक्षूने रात्री एका म्हणजे रागल पर्वतामधून तो क्रॉस करून कोलंबो साईडला येत होता म्हणजे, आणि ते भिक्षू तर रिकामेच फिरतात ना, म्हणजे ते वस्त्र आणि हातात एक हे एवढंच घेऊन फिरतात. तर तेव्हा त्याला एका गुहेतून प्रकाश दिसला म्हणून तो बघायला गेला. तेव्हा त्याला दिसलं की सोन्याच्या पलंगावर रावणाची बॉडी ठेवलेली आहे. आणि मग त्याने श्रीलंकन सरकारला सांगितलं. तर त्यांनी एक फार मोठी शोध मोहीम त्याच्यामध्ये हे केली आणि तरी ती बॉडी सापडू शकली नाही. पण जुन्या श्रीलंकेच्या पुस्तकांमध्ये हे लिहिलेलं आहे की रावणच नाही, रावणाच्या वडिलांची पण ममी ठेवलेली आहे त्या रागल पर्वतातच, जो नेहमी आपल्याला श्रीलंकेला गेलं की दाखवतात. या डोंगरामध्ये रावणाची कुठेतरी ममी आहे. आता तू म्हणालास दशानन. दशानन म्हणजे काय 10 तोंड वगैरे नव्हती त्याला, 10 प्रांतांचा राजा म्हणून तो दशानन होता. अजून एक असं म्हणतात की 10 मेंदूंची बुद्धिमत्ता त्याच्याकडे एकत्र होती म्हणून असं पण बरोबर आहे. पण श्रीलंकेत 10 मोठे प्रॉव्हिन्स होते आणि त्या सगळ्या प्रॉव्हिन्सचा राजा म्हणून त्याला मान्य केलेलं होतं सगळ्यांनी, म्हणून तो दशानन होता. त्याच्यानंतर तू मगाशी म्हणालास बघ होल नंबर्स आणि आपण नंबर मोजताना 0 मोजत नाही. तर इंडोनेशियामध्ये आत्तापर्यंत 1 2 3 4 ह्याला नंबर दिलेले, म्हणजे शब्द दिलेले होते. म्हणजे 1970ला यमा यक्षा विवरा जन्मा असं
पुलंच्या आर्यभट्टाची त्याच्यात आहे. आर्यभट्टाची पण तशी कॉन्सेप्ट आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे जे आर्यभट्टाने मात्र- परमनंट नंबर आहेत, 9 यक्ष, 1 यम, असं म्हणजे 1900 यमा यक्षा म्हणजे 1900 आणि काय पुढे असेल ते विवरा जन्मा म्हणजे काय जितकं असेल ते असं ते मोजण्याची तिथे पद्धत होती. अजूनही असू शकेल, माहित नाही मला. अजून एक गोष्ट म्हणजे बुद्धिबळाच्या खेळाचं इन्व्हेन्शन रावणाने केलेलं आहे. रावण बुद्धिबळ म्हणजे चेसचा शोध रावणाने लावला असं ऑथेंटिकली माझ्या वाचनात आलेलं आहे की प्रत्येक वेळेला वेगळा गेम पण त्याच गोष्टींनी खेळला गेलेला असा मला वाटतं हा एकच गेम आहे. प्रत्येक वेळेला हे बदलते, स्ट्रॅटेजी बदलते आणि तो राजकीय गेम आहे. राजकीय गेम जनरली नसतात. तर रावणाने बुद्धिबळाचा शोध लावला. आणखीन बस मला एवढंच आणि मारुतीच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलंय की वानर सेना म्हणजे तू म्हणालास तसं ते खूप प्रगत होते. ते द्रविडियन्स होते, आर्यन्स नव्हते. पण रावणा आपलं मारुतीकडे स्वतःच अंतराळयान होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो इतक्या फास्ट कसा तो हे घेऊन आला, संजीवनी घेऊन आला एका रात्री. तर ही वेंट टू द स्पेस, केम बॅक, तिकडे उतरला, ती घेतली, वेंट टू स्पेस अगेन अँड केम बॅक टू श्रीलंका असं म्हटलं जातं. तर हेही कितपत ऑथेंटिक असं म्हणतात कारण श्रीलंकेच्या बऱ्याचशा साहित्यामध्ये हे सगळं आहे. प्लस आपल्याकडे डॉक्टर मधुसूदन चांचलकरांच्या पुस्तकाचा मी आता उल्लेख केला, त्या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा ऑथेंटिक त्याची ऑथेंटिसिटी त्यांनी टेस्ट करून लिहिलेलं आहे. म्हणजे असं त्यांनी रेफरन्सेस दिलेले आहेत की हे कुठे मिळालेलं आहे आपल्याला. मग तर हे थोडंसं मला ऍड करायचं होतं, बाकी काही नाही. थोडं रंजक आहे म्हणून बोललो मी, बाकी काय. धन्यवाद. मी थोडंसं बोलतो. हा, एकच म्हणजे मी सांगतो की आता तुम्ही सगळे थोडंफार मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला काही वाटलं की ह्याच्याबद्दल काही अजून माहिती हवी तुम्हाला किंवा काही शंका असतील, जे अगदी बेसिक जरी शंका असतील तरी शब्दांकनाच्या ग्रुपवर मी स्वतः आहेच. पण त्याशिवाय व्योमन नावाचं एक मध्यंतरी आम्ही फेसबुक पेज सुरू केलं होतं, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज. इट्स डेडिकेटेड टू संस्कृत लिटरेचर आणि त्यातले वेगवेगळे पैलू आणि संस्कृत साहित्याचे वेगवेगळे पैलू, त्याच्यावर आम्ही दर महिन्याला काहीतरी आम्ही वेगवेगळे प्रोग्राम करत असतो. तर जर तुम्हाला त्याच्यात कोणत्याही संस्कृतशी रिलेटेड काही जर तुम्हाला क्युरिओसिटी असेल किंवा शंका असेल, फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस. आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत, फेसबुकवर पण आहोत, युट्यूबवर पण आम्ही आहोत. तर नक्की आम्हाला मेसेज करा. अगदी आम्हाला जर आम्ही काही सर्वज्ञ नाही, पण जर आम्हाला माहित नसेल तर आम्ही नक्की शोधून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. बरोबर. तर तिकडे पण कॉन्टॅक्ट करा. आणि जर आता कोणाला काही विचारायचं असेल तर नाहीतर आपण रावणाची आई भारतीय होती. येस. रावणाचा जन्म हिमाचल प्रदेश मध्ये झालेला आहे. अच्छा. हो असं म्हणतात. हा, रावणाचं मंदिर एकच आहे फक्त अख्ख्या जगात, ते हिमाचल मध्ये आहे. हिमाचलमध्ये, श्रीलंकेत पण नाही आहे. रिद्धीला काहीतरी बोलायचं होतं. हो, शबरीचा उल्लेख आला आणि आता माझं एक संस्कृतचं प्रोजेक्ट होतं, तर त्या निमित्ताने कळलंय थोडंसं, तर ते शेअर करायला आवडेल. शबरीची गोष्ट म्हणजे शबरीच्या आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला कळतात त्याच्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर उष्ट्या बोरांची गोष्ट असते आणि दुसरं म्हणजे रामाने तिला नवविधा भक्तीचा उपदेश केला, अशी एक गोष्ट आपल्याला मिळते. तर त्या दोन्ही गोष्टी मूळ वाल्मिकी रामायणात नाही आहेत. आणि शौनकने उल्लेख केला की शबरी अध्यात्म रामायणात येते. तर अध्यात्म रामायणात फक्त त्यातली नवविधा भक्तीची गोष्ट येते. आणि ती जी उष्ट्या बोरांची गोष्ट आहे ती ओडिसामधले कवी आहेत बलराम दास म्हणून, आणि ते शूद्र मुनी म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांनी सवर्ण समाजाविरुद्ध आवाज उठवला होता त्या काळी. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी जे लिहिलेलं जगमोहन रामायण म्हणून आहे, त्या रामायणामध्ये ती उष्ट्या बोरांची गोष्ट येते की ज्याच्यामध्ये एक रामाचा आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी ते त्यांनी ती अशी गोष्ट ऍड केली असावी. आणि त्याच्यातही ती बोरांची म्हणून येत नाही, ती सफरचंद म्हणून येतात, उष्टी सफरचंद असं. आणि मग त्या सफरचंदांची बोरं पुढे एक भक्तिरस बोधिनी म्हणून ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये त्या सफरचंदांची बोरं होतात. अशी ती एक गोष्ट आहे. मला आत्ता रिसेंट अगदी त्या प्रोजेक्टमुळे माहिती होतं म्हणून मग मी शेअर केलं.
असे बरेच गमतीशीर बदल होत असतात रामायणामध्ये, त्यामुळे ते अजून कोणाला काही बोलायचं आहे का? येस. तेच रावणाच्या उदात्तीकरणाबद्दल एक दोन गोष्टी सांगतो फक्त, जे तू म्हणजे अतिशय चांगला बोललास शौनक, तू खूपच. म्हणजे थँक्यू. आजच्या तरुणांमध्ये रामायणाची एवढी आवड आहे, आणि म्हणजे अगदी खरोखर इथे उपस्थित आहोत इन्क्लुडिंग मायसेल्फ, त्यांना कित्येक जणांना यातलं बरंचसं काही माहितीच नसेल. एवढे सगळे रामायणाचे प्रकार किंवा त्याचा इतिहास. तर ते फक्त नेहमी जे आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं येणारे मेसेज ते तू ऑलरेडी कव्हर केलेस. त्यातले अजून एक दोन सांगतो की जनरली रक्षाबंधनाच्या वेळेला वगैरे येतं की शूर्पणखेचा अपमान केला लक्ष्मणाने, आणि म्हणून रावणाने सीतेचं हरण केलं वगैरे वगैरे. तर तुम्हाला असा भाऊ हवाय का रावणासारखा भाऊ हवाय, असं वगैरे भावनिक एक अक्षरशः विनोदी असतं ते, पण ते भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्याच्याविषयी थोडंसं सांगतो की ते झालेलं असं होतं की त्या काळी शूर्पणखेने रावणाच्या मनाविरुद्ध एका असुराशी विवाह केला. तर रावणाचा त्याला विरोध होता, तरी मंदोदरीने शेवटी त्याला गळ घातली आणि सांगितलं की नाही, त्याचं जर का ती त्याच्यावर अनुरक्त झालेली आहे तर त्यांना लग्न करू देत, असं म्हणून त्या असुराशी तिने लग्न केलं. मला नाव आठवत नाही आता. सो त्याच्यानंतर झालं काय, पण रावणाला असं सतत संशय होता की त्या असुराचा आपल्या राज्यावर, लंकेवर डोळा आहे आणि तो हल्ला करणार आहे आपल्याला, आणि ते काही अंशी खरं होतं हे रावणाला नंतर कळलं. त्यामुळे रावणाने त्या असुरावर हल्ला केला आणि त्याला मारून टाकलं. तर त्यामुळे शूर्पणखा सुडाने बेभान झालेली होती, आणि त्याच सुमारास साधारण तिला राम लक्ष्मण भेटले आणि तिला राम लक्ष्मणांची ख्याती माहित होती. तेव्हा तिने असा विचार केला सूड घेण्याच्या भावनेने की रावणाला, म्हणजे माझ्या नवऱ्याची ज्याने हत्या केली आहे त्याला फक्त राम लक्ष्मणच शिक्षा देऊ शकतील. त्यामुळे तिने मुद्दाम रामाला आणि लक्ष्मणाला डिवचलं, आणि त्यामुळे जेणेकरून मग तो हल्ला करेल. आणि पुढे तरीही रावण तेव्हा तयार नव्हता असं एक सांगितलं होतं. तर तिने अजून त्याला उकसवलं की नाही, त्याची बायको म्हणजे सीता ती अतिशय सुंदर आहे, ती तुला हे करेल. तर ते जे रावणाला जे उदात्तीकरण करण्यासाठी जे सांगितलं होतं की त्याने बहिणीसाठी सूड घेतला, तसं काही नाही आहे. बहिणीसाठी सूड वगैरे घेतलेला नव्हता तो, त्याची खरी बहिणीनेच सूड घेतलेला. आणि दुसरी गोष्ट अशीच एक आपल्याला सांगितली जाते की काय बरं, एक मिनिट, शूर्पणखा आणि अजून एक दुसरं एक मी विसरलो. मला दोन गोष्टी जरा सांगायच्या होत्या. एक हे शूर्पणखेचं होतं, आणि जाऊ दे, मला आता आठवत नाहीये. पण दुसरी गोष्ट पण अशीच, ती कपोल कल्पित सगळी बनवलेली आहे. त्यामुळे जेव्हा म्हणजे सीतेला त्याने पळवून नेलं आणि इतके काळ त्याने ठेवलं, तिला स्पर्शही केला नाही, तिच्या होकाराची तो वाट बघत होता. म्हणजे हाऊ जंटलमन ही वॉज असं एक सांगण्याची हे केली जाते. त्याच्यातही काही तथ्य नाहीये. त्याच्या मागे पण अशीच एक भयानक कथा आहे. असं होतं की एकदा रावण प्रवास करत असताना त्याला एक अप्सरा दिसते आणि तो तिच्यावर अनुरक्त होतो आणि तिच्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतो तो. तर ती त्याला विनम्रपणे नकार देते आणि म्हणते की मी कुबेराचा मुलगा नलकुबेर याला वरलेला आहे आणि मी त्याला भेटायला जाते, मी सर्वस्वी त्याचीच आहे. आणि कुबेर हा खुद्द रावणाचा भाऊ, सो एका अर्थाने ती त्याची सून आहे. तर मी तुझी सून आहे, तू माझ्यावर असं म्हणजे अतिप्रसंग करू नकोस. तरी तो इतका स्त्रीलंपट असतो आणि वासनेने लडबडलेला असतो, तो तिचं काही ऐकून घेत नाही आणि तिच्यावर तो अतिप्रसंग करतो. त्यामुळे ती रागाने बेभान होते आणि ती असा शाप देते शेवटी की यापुढे कुठल्याही स्त्रीशी तू तिच्या मनाविरुद्ध, तिच्या इच्छेविरुद्ध संग केलास तर त्या क्षणी तू ठार होशील, जळून खाक होशील, व्हॉट एव्हर. तर तसा त्याला शाप दिलेला असतो त्या अप्सरेने, आणि यासाठीच तो दिवस रात्र सीतेची मनधरणी करत. अप्सरेने नाही, ह्याने कुबेराचा मुलगा नलकुबेराने त्या शाप दिला असतो, कारण नलकुबेराच्या पत्नीचा तो नलकुबेराच्या मी एक म्हणजे एका वर्जन मी असं वाटलं की ते अप्सरेने, ते म्हणजे त्या नलकुबेराच्या पत्नीने शाप दिलेला असतो किंवा नलकुबेराने असेल. पण ते पण म्हणजे तो तिची विनवणी जी करत असतो ते अगदी चांगुलपणाच्या भावनेने वगैरे नाही, स्वतःच्या जीवाला जपण्यासाठी ते करत असतो. एक अजून गमतीचं आता माझ्या वाचनात आलं असं की हनुमान पाताळात गेला वगैरे असं एक त्याच्यामध्ये
रामायणात असं आहे की हनुमान पाताळात जाऊन काहीतरी घेऊन आला वगैरे असं काहीतरी. तर मला तो रेफरन्स लक्षात नाही. पण गमतीची गोष्ट म्हणजे निकाराग्वामध्ये म्हणजे सेंट्रल अमेरिकेत फार डेन्स जंगल आहे आणि तिथे एका शोध मोहीम करणाऱ्या टीमला मारुतीची स्कल्पचर्स मिळाले. गदा घेतलेला हातात वानराचा हे म्हणजे मारुतीचा आपण ज्याला म्हणतो, त्यांना ते मंकी गॉड म्हणतात. पण तो मंकी गॉड फक्त इंडियामध्ये आहे, बरोबर आहे. तर तो कसा, तर जर ग्लोब तुम्ही घेतला तर भारताच्या मधनं एक पिअर्स केली काडी तर तिकडे बाहेर पडते, ती मागच्या बाजूला सेंट्रल अमेरिकेमध्ये बाहेर पडते. तर तिथे ती म्हणजे तो पाताळा इथून तिथपर्यंत गेला. हे विल्यम प्रिस्टनचं पुस्तक मी वाचतोय आता, जर्नी विदाउट मॅप्स म्हणून. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. अजून पूर्ण नाही झालेलं, पण हे एक रामायणाचा रेफरन्स आला म्हणून. तिकडे मारुती सापडायचं काही कारण नाही आहे सेंट्रल अमेरिकेत. एशियात मध्ये सापडला तर आपण समजू शकतो, मेक्सिकोमध्ये गणेश सापडला होता तसं असं काही सापडलं तर आपण समजू शकतो. पण सेंट्रल अमेरिकेत मारुतीच्या प्रतिमा मिळाल्या आणि ह्यूज प्रतिमा, 10-20 फुटी. तर हे काय नक्की आहे त्याच्यावरती जरा अभ्यास व्हायला पाहिजे थोडा. त्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर शोध व्हायला हवाय. हो, मला वाटतं अजिंक्यला पण काही बोलायचंय. अजिंक्य ऐकू येत नाही रे. हा, म्यूट आहे. सॉरी. मी म्हटलं बऱ्याच दिवसांनी हा शब्दांगणचं सेशन अटेंड करायला मिळालं. अनेक कारण आहेत. त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे शब्दांगण मध्ये परत राम आला म्हणून. नाही म्हणजे हा एक केवळ शाब्दिक कोटी होती. पण इथे सगळे अभ्यासक आहेत. म्हणजे शौनक आहे, रिद्धी आहे. शौनक, तू खूपच छान विषय मांडलास आणि फारच म्हणजे तुझं वय बघूच आता तुझा अभ्यास प्रचंड आहे आणि समज पण छान आहे. तर तू खूप छान विषय मांडलास. प्रसाद सरांनी वेगळे त्याचे मुद्दे अजून वेगळे परिमाण दिलं. खूपच छान वाटलं. म्हणजे आणि राम तसं बघायला गेलं तर मी ऑड मॅन आउट आहे, कारण राम हा काय माझा अभ्यासाचा विषय नाही, माझा प्रेमाचा विषय, म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे राम हा देव होता हेच मी मानतो. आणि रामायण झालं होतं हेच मी मानतो. त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं हे काही म्हणजे फारसं काही त्याच्यामध्ये मला हे वाटत नाही की खरंच रामायण झालं का किंवा राम देव होता का. म्हणजे मला परत एकदा गीता रहस्यामधलं टिळकांनी असं म्हटलंय की आतापर्यंत गीतेवरचं बहिरंग परीक्षण फारसं कोणी केलं नव्हतं. याचं कारण मला असं वाटतं शंकराचार्यांनी असं म्हणून ठेवलंय का काय, मला नेमका संदर्भ आठवत नाही, पण ते असं म्हणतात की समोर जर एक सुंदर रसाळ फळ असेल तर त्याची विचक्षणा का करावी, की मग ते कुठल्या झाडाचं आहे, मग त्याचा रंग कसा आहे, मग त्याची शेड कोणती आहे, त्याचा आकार कसा आहे. कारण त्याचा स्वाद जर अमृताहून गोड असेल तर माणसाने ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ का दवडावा. कदाचित माझं पण थोडंसं तसंच झालंय. त्यामुळे माझा फोकस रामावर जास्त असतो किंवा सॉरी, थोडी आहे. इंटरप्ट करतो मी फक्त तुला मध्ये. हा. हे शंकराचार्यांनी म्हटलं, फक्त मी आत्ता सुचलं म्हणून ऍड करतो. ते फळ चवीला चांगलं असेल यात वाद नाही, पण तसं फळ आपल्याला परत त्याचं पीक घेता आलं पाहिजे, म्हणून तरी त्याचं बहिरंग परीक्षण केलं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे. बरोबर. पण कसं आहे की ते फळच एवढं गोड असतं की त्याच्यात जर त्याचं आनंदच स्वर्गीय असेल आणि वेगळी अनुभूती असेल तर ती अनुभूती या जाऊ दे, मी अजून फिलॉसॉफीमध्ये शिरत नाही. मला सुचलं होतं पण मी नाही जात त्यामध्ये. मला असं वाटतं की एक प्रश्न वारंवार शौनकनी उपस्थित केला आणि त्याचं उत्तर देण्याचा खूप छान प्रयत्न केला की रामायणामध्ये नेमकं काय आहे, म्हणजे की जे इतकं लोकांना आवडतं. आजही अनेक वर्षानंतर रामायण सिरियल रामानंद सागरची लागली तेव्हा सुद्धा ते लोकांनी डोक्यावर घेतलं. मला असं वाटतं त्याचं एक मुख्य कारण म्हणजे सिद्धांत. त्यातले सिद्धांत हे कालातीत आहेत. म्हणजे ते त्या काळाला धरून तर होतेच, ते आजही लोकांना आपलेसे वाटतात. हा एक खूप मोठा गुण रामायणाचा आहे. म्हणजे आपण आता भक्ती वगैरे या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी रामायण हे त्या दृष्टीने सर्वकालिक असं मला वाटतं. आणि रामानंद सागरच्या सिरियलचं एक वैशिष्ट्य मला असं वाटलं की त्यांनी त्या सिद्धांतावर त्यांचा मुख्य भर होता.
त्यांचा भर हा रामाचे कपडे किंवा स्वयंवराचा सेट किंवा त्यामागचं बॅकग्राऊंड म्युझिक किंवा युद्धाचे इफेक्ट हा नसून लोकांना रामायणातली तत्व, त्यातले सिद्धांत हे त्यातले आदर्श लोकांपर्यंत पोचावेत हा त्यांचा उद्देश असल्याने ती सिरियल आजही बघितल्यानंतर लोकांना आपलीशी वाटते. हा तर सिरियलचा तर म्हणजे आपण असं म्हणूयात की त्याचं यश आहेच, परंतु रामायणाचं आणि त्यातल्या त्या सिद्धांताचं हे मुख्य यश आहे. बरोबर. आणि जसं मगाशी शौनक तू म्हणालास की बऱ्याचदा रामायणाची तुलना महाभारताशी केली जाते. तर महाभारताचा नायक कोण असं जर आपण म्हटलं तर कृष्ण असं सहज म्हणजे आपलं निर्विवाद उत्तर त्यामागचं येतं. अर्थात अनेक नाटककारांनी किंवा कादंबरीकारांनी वेगवेगळे नायक रंगवलेत. अर्थात त्यांचा कल्पनाविलास हा त्यांचा स्थायी भाव असल्याने ते नायक दिसू शकतात. परंतु जो म्हणजे काय आपण म्हणू की पूर्णावतार म्हणून कृष्णाकडे बघितलं जातं आणि रामायणातला अवतारी पुरुष म्हणून रामाकडे बघितलं जातं. तर मला असं कायम वाटत आलंय, म्हणजे अर्थात हा माझा बायस आहे, हे मला याची पूर्णपणे जाणीव आहे की म्हणजे एकीकडे गीतेचा अभ्यास करून सुद्धा मला राम आपलासा जास्त वाटतो. याचं कारण असं की तो आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. कृष्णाच्या बाबतीत तसं होत नाही, कारण कृष्ण हा मुळातच लीला त्याच्या इतक्या अगाध आहेत आणि कृष्णाच्या प्रत्येक कृत्याकडे आपण त्याची लीला म्हणूनच बघतो. म्हणजे जयद्रथाला मारण्याच्या समयी सूर्याला झाकण्याचं काम त्याने आपल्या सुदर्शन चक्राने केलं. आता परत त्या आपण टेक्निकल गोष्टींमध्ये नको शिरायला की ते ग्रहण होतं का त्याने खरंच सुदर्शन चक्र केलं होतं वगैरे वगैरे, त्यात शिरायला नको. पण म्हणजे अशा अनेक लीला आपल्याला कृष्णाच्या बघायला मिळतात महाभारतामध्ये किंवा भागवतामध्ये. त्यामुळे आपल्याला सतत असं वाटत राहतं की अरे हा कृष्ण हा भक्ती करण्यासाठी चांगला आहे, कृष्ण हा देव म्हणून त्याची पूजा करण्यासाठी चांगला आहे, पण त्याचं अनुकरण करणं काही मला शक्य नाही. म्हणजे आता आपण अगदी साधे चित्रपट बघतो त्यावेळेला सुद्धा एखादा लार्जर दॅन लाईफ पिक्चर बघून आल्यानंतर आपल्याला तो खूप छान वाटतो, तो परत परत बघावासा वाटतो, पण आपल्याला असं कधी वाटत नाही की तसा मी होईन किंवा तसं होण्याचा प्रयत्न करीन. परंतु रामाचं चरित्र आपण बघितलं तर आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवत राहतं की ते आपल्या जीवनाला धरून आहे, किंवा आपण असं म्हणूयात की तो राम आपल्याला सतत आयुष्यात आपल्या सोबत राहू शकतो. तो प्रत्येक क्षणी आपल्याला मार्गदर्शन करू शकतो की इथे तू कसं वागलं पाहिजेस किंवा इथे तुम्ही कशा पद्धतीने एखाद्या जबाबदारीचं वहन कसं करायला हवं, याचं प्रत्येक क्षणी एक आदर्श उदाहरण म्हणून राम आपल्या समोर उभा राहतो. म्हणजे एक आदर्श शिष्य कसा असला पाहिजे, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श योद्धा, आदर्श राजा. म्हणजे रामराज्य तर आपण म्हणतोच, पण अगदी साधं बोलताना सुद्धा आपण म्हणतो की अरे ह्याच्यात राम नाही, त्याच्यात राम नाही. म्हणजे की सगळ्याचा जो सत्व आहे ते सत्व म्हणजे राम, अशा दृष्टीने रामाकडे बघितलं जातं आणि त्यामुळे तो सतत आपलासा वाटत राहतो. कुठल्याही क्षणी आपण रामाकडे बघू शकतो आणि आपण असं म्हणू शकतो की मला तसं व्हायचंय. म्हणजे राम हा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर निर्माण करतो. मर्यादा पुरुषोत्तम म्हणत असताना तो एक आदर्श पुरुष म्हणून आपल्यासमोर उभा राहतो की आपण त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की तो खूप आपलासा वाटतो, तो आपल्याला जवळचा वाटतो. आणि रामायणामध्ये जी पात्र आहेत ती पण हेच कुठेतरी सतत आपल्याला दाखवत राहतात की आदर्श म्हणजे काय आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे. महाभारतातली किंबहुना बऱ्याचदा असं दाखवत राहतात की कसं वागू नये कदाचित एका दिलेल्या परिस्थितीमध्ये, आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही वाट कशी काढायची कृष्ण आहे, कृष्णाच्या लीला आहेत. म्हणजे एका बाजूला कृष्णाने गीतेमध्ये स्थितप्रज्ञ पुरुषाचं वर्णन केलं किंवा योगी पुरुषाचं वर्णन केलं, तर तो योगी पुरुषाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खरं तर त्यानेच आपल्याला रामावतारामध्ये दाखवून दिलं की काय, असं आपण अगदी सहज म्हणू शकतो. आणि म्हणून तो प्रत्येक ठिकाणी राम आपल्याला भेटत राहतो आणि जगण्यात पण राम यावा असं म्हणतात. तो म्हणून म्हणजे आपण असं कृष्णाच्या बाबतीत असं पटकन म्हणत नाही की हे अगदी छान कृष्ण यावा जगण्यात वगैरे, कारण त्या लीला आहेत, त्याच्यामध्ये लीला आहेत आणि त्या लीला ग्रे शेड मधल्या आहेत. म्हणजे त्याचा हेतूबद्दल अजिबातच शंका नाहीये, परंतु ते तिथे ती शेड ग्रे आहे महाभारताची, आणि रामायणामध्ये आयदर यू नो इट इज व्हाईट और इट इज ब्लॅक. त्यामुळे ते सोपं जातं, आपण त्याला पटकन समजू शकतो. आणि मी म्हणलं तसं की तो सतत एक आपल्या जसा ध्रुवतारा एक त्याचं एक आढळ स्थान आहे आणि ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहतं.
तसं कुठेतरी राम आपल्याला मार्गदर्शन करत राहतो आणि तो वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटत राहतो. आणि महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे रामाच्या भक्तीची आणि त्यामुळे तर काय म्हणजे मी फार काही बोलू शकत नाही. पण पण शौनकचे आभार की या निमित्ताने रामायणावर चर्चा करता आली आणि खूपच खूपच छान वाटलं. बरोबर. मेनी टाइम्स म्हणजे मला अजिंक्यच्या बोलायला टू गो फॉर कन्क्लुजन 9:40 होत आहेत म्हणून की बेसिकली आपण बऱ्याचदा राम हा फक्त राजकारणाचा भाग हल्ली समजायला लागतो आणि तो जगण्याचा भाग आहे हे बऱ्याचदा विसरून जातो. तर ते तसं नाही आणि रामायण हा ग्रंथ हा त्यानिमित्ताने परत एकदा चर्चेला आला. म्हणजे शौनकने सुरुवात केली होती राजकारणापासून आणि राम मंदिरापासून. तर त्याच्या पलीकडे जाऊन ऍक्च्युली राम हा जगण्याचा आचरणाचा भाग आहे. आपल्या एक मूल्य व्यवस्था त्याच्यामुळे प्रस्थापित होतो की ही मूल्य आपल्याला आपण जगताना प्रत्यक्षात आपल्या जीवनात आणली पाहिजे असा एक प्रयत्न व्हायला हवा. सो त्या दृष्टीने हा विचार एकदा ठसवा आणि रामायणाचा ग्रंथ म्हणून विचार प्रणाली म्हणून मूल्य व्यवस्था म्हणून सुद्धा विचार करा. एवढंच मला वाटतं आज आपण शौनकच्या बोलण्यातून आपण संदेश घेऊ शकतो. खूप चांगलं सत्र झालं आणि पुढचं सत्र सुद्धा एक चांगलं आणि वेगळं सत्र असणार आहे. सध्या अधिक मास चालू आहे आणि बऱ्याच आपण त्याचा व्रतवैकल्यांच्या संदर्भातच विचार करतो. पण अधिक मास हे हिंदू कॅलेंडरमध्ये अधिक मासाचं खगोलशास्त्रीय दृष्टिकोन कसा आहे आणि त्याचं महत्व काय आहे हे ऍक्च्युली पुढच्या सत्रामध्ये कोल्हटकर सर मांडणार आहेत. तर पुढचं शब्दांकन आपलं अधिक मासावर असेल. तर आपण सगळ्यांनी परत एकदा पुढच्या गुरुवारी 8:15 वाजता भेटूया. मला वाटतं आज अधिक 9:40 झाले तर आज विषय न खेचता आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. हॅलो.